व्हेरी गुड मॉर्निंग सर्वांचं. आजच्या या पौर्णिमा स्पेशल 90 मिनिट मास्टर क्लासमध्ये मी शीला घाडगे स्वागत करत आहे. वेलकम वेलकम वेलकम. पण लगेचच आपल्या सेशनकडे वळणार आहोत. सो येस, थँक्यू सो मच. तर आज पौर्णिमा विशेष आपण एक खास असा आपल्या मनाच्या अगदी व्यवस्थित करण्यासाठी, आपल्या मनाच्या हेल्थसाठी आज आपण एक सुंदर असा मास्टर क्लास घेऊन आलो आहोत. माइंडफुल हीलिंग मास्टर क्लास. ओके, तर आपण माइंडफुल काय आहे, हीलिंग काय असतं आणि आजचं पौर्णिमा विशेष असं महत्व काय आहे, हे सगळं आजच्या सेशनमध्ये जाणून घेणार आहोत. जर तुम्ही हा सेशन पूर्णपणे अटेंड करण्यासाठी रेडी असताल, इंटरेस्टेड असताल, तर येस असं टाईप करा, रेडी असं टाईप करा. तुमचा जितका जास्त रिस्पॉन्स असेल तेवढा जास्त आपला हा एनर्जेटिक क्लास होणार आहे आणि भरपूर माहिती तुम्हाला आजच्या या सेशनमध्ये मिळणार आहे. सगळ्यात आधी स्वतःला एक शाबासकी द्या, एक शाबासकीची थाप स्वतःला द्या की येस, मी माझ्यासाठी आयुष्यातून एक साधारण 1 ते 1.5 तास माझ्या स्वतःसाठी, माझ्या स्वतःच्या मनाच्या हीलिंगसाठी काढलेला आहे. सो की हा खूप मोठा इम्पॉर्टंट पार्ट असतो आपल्या लाईफमध्ये. आपण स्वतःसाठी अजिबात वेळ काढत नाही. अगदीच आपण खूप बिझी असतो, बिझी वेगवेगळ्या गोष्टींमध्ये असतो. लाईक आपल्याला खूप सारे कामं करायची असतात, आपल्याला बऱ्याचशा गोष्टी असतात. आयदर तुम्हाला कामं नसतील तर आपण रील्स वरती काहीतरी स्क्रोल करत असू, इंस्टाग्राम असेल, फेसबुक असेल, व्हिडिओज असतील, मूवीज असेल, असं काहीतरी पाहण्यामध्ये आपण बराचसा वेळ वाया घालवत असतो. पण वेळ जर स्वतःसाठी द्यायची म्हटली तर आपल्याकडे तो अजिबात नसतो. स्वतःसाठी, स्वतःच्या हीलिंगसाठी, स्वतःच्या ग्रोथसाठी जर द्यायची म्हटली तर आपण टाळाटाळ करतो किंवा माझ्याकडे टाईमच नाहीये असा काहीतरी रिस्पॉन्स येतो. पण आज तुम्ही स्वतःसाठी हे 60-90 मिनिटं काढलेले आहेत. यासाठी स्वतःला पहिली तर शाबासकी द्या आणि तुमचे खरंच मनापासून खूप 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 आभार की तुम्ही या प्रोग्रामला स्वतः येण्यासाठी उत्सुकता दाखवलीच. फक्त तुम्ही रजिस्ट्रेशनच नाही केलं तर तुम्ही इथे आला आहात. ह्याचाच अर्थ की तुम्ही स्वतःच्या हीलिंगसाठी किती जबाबदारीने राहत आहात आणि स्वतःची जबाबदारी तुम्ही घेतली आहे. दिस इज द फर्स्ट पाऊल टुवर्ड्स हीलिंग. तुमचं पहिलं पाऊल आहे स्वतःच्या हीलिंगसाठी. तर आजच्या या हीलिंगला अजिबात वेळ न घालता आपण पुढे जाणार आहोत. सगळेजण रेडी असतात तर आर टाईप कराल. हो, तुम्हाला ही सर्वांना पीपीटी व्यवस्थित दिसत आहे, क्लिअरली विजिबल आहे, राईट? एक तुमच्या सोबत सुंदर असा सुविचार. मनाची शांतता म्हणजे सुखी जीवन होय. बऱ्याचदा आपण लहानपणापासून सुंदर सुंदर अशी सुविचार ऐकलेले असतात, म्हणालेले असतात आणि हा एक सुंदर सुविचार आणि आजच्या आपल्या सकाळची आणि आपल्या दिवसाची प्लस या वेबिनारची सुरुवात करत आहोत. मनाची शांतता म्हणजे सुखी जीवन होय. आर यू ऑल ऍग्री विथ दिस? येस. जर तुम्हाला एक सुखी जीवन, आनंदी जीवन अनुभवायचं असेल तर मन शांत असणं हे किती गरजेचं आहे. ऑल आर ऍग्री? येस. तर सगळ्यात निग्लेक्टेड पार्ट कुठला असं वाटतंय तुम्हाला? सगळ्यात ज्याची आपण व्हॅल्यू करत नाही, अगदीच निग्लेक्ट करून टाकतो, ते म्हणजे आपलं स्वतःचंच मन. एखाद्या वेळेस फॉर एक्झाम्पल पाहायला गेलं तर आपल्याला कुठेतरी काही काम करताना लागलं. सपोज आपल्याला फिजिकल इंजुरी झाली, काहीतरी कट करताना माझं बोट कापलं गेलं, तर आपण काय करतो? त्या बोटाला काहीतरी हळद लावू, बँडेज करू, काहीतरी त्याची फर्स्ट एड केअर करू. कारण रक्त वाहत आहे, हाताला लागलेलं आहे. आपण तेच तसंच हात सोडून काम नाही करू शकत, कितीही अर्जंट असेल तरी. आपल्याला नाश्ता बनवायचा आहे, घरच्यांना जायचं आहे, आय ऍग्री. पण तरी पण लागल्यानंतर आपल्याला फर्स्ट एड करणं इम्पॉर्टंट आहे. जर केलं नाही, तसंच ठेवलं तर काय होणार? रक्त वाहत जाणार, त्याच्यावरती किटाणू बसणार, ते तुमची जखम जी थोडी होती ती खूप जास्त वास्ट होणार. राईट? सगळेजण फर्स्ट एड करतात. म्हणजे फिजिकली हेल्थची आपण केअर शक्यतोवर टाळाटाळ जिथे नाही करता येत तिथे आपण घेतो. पण मनाचं काय? कोणीतरी काहीतरी बोललं, मनाला खूप लागलं, मला खूप राग आला किंवा त्या व्यक्तीचं खूप वाईट वाटलं. राईट? हे काय झालं? मनाला हर्ट झालं कुठेतरी, म्हणजे त्या मनाला आपल्या जखम लागली. मग आपण काय करतो? त्या मनाची काळजी घेतो का? त्यावेळी का असंच आपल्याला दुःख झालंय, वाईट वाटले, खूप राग आला, आता काय करायचं काहीच कळत नाही आणि ते तसंच मनामध्ये साचून राहिलं. हे काय मग?
आपण मनामध्ये कितीतरी गोष्टी, कितीतरी वेळा झालेलं हर्ट, कितीतरी वेळा झालेली जखम ही मनामध्ये तशीच तशीच ठेवत जातो आणि शेवटी काय होतं, त्या मनामध्ये अशा इतर इतक्या गोष्टींचा इतका मोठा डोंगर साचत जातो, की मग ते उद्रेकाच्या स्वरूपामध्ये बाहेर येत असतं. आर यू गेटिंग? आज पौर्णिमा म्हणजे आजपासून जी लागणारी पौर्णिमा आहे ती उद्यापर्यंत आहे. वटपौर्णिमा आहे प्लस. असे बरेच जण व्यक्ती मी ॲज अ कोच म्हणून काम करते, महिलांसोबत काम करत असते. बऱ्याच व्यक्तींना पौर्णिमाच्या जवळपास 1-2 दिवस आधी, 1-2 दिवस नंतर जी अस्वस्थता आहे, बेचैनी आहे ती जास्त वाढायला लागते. बऱ्याच जणांना अँक्झायटीचे अटॅक्स येतात. इव्हन असे काही पेशंट्स पाहिलेले आहेत मी, की ज्यांना पौर्णिमा वेळेस ॲडमिट व्हावं लागतं. म्हणजे पौर्णिमा 1-2 दिवस असेल, तर अँक्झायटी अटॅक असेल, डिप्रेशन अटॅक असेल, ते इतके जास्त प्रमाणामध्ये वाढतात, की त्यांना हॉस्पिटलाइज करावं लागतं. हे सगळं काय आहे? हे आपल्या मनामध्ये बऱ्याचशा गोष्टी बऱ्याचशा दिवसापासून साचत, साचत, साचत झाल्याने त्यांचा असा मोठा डोंगर साचतो आणि त्याचा उद्रेक म्हणून पौर्णिमाच्या दिवशी हा उद्रेक म्हणून बाहेर येण्याच्या स्वरूपामध्ये येतो. त्यामुळेच अँक्झायटी अटॅक, डिप्रेशन, स्ट्रेस येणं, झोप न येणं, अतिविचार, ओव्हर थिंकिंग अशा वेगवेगळ्या मानसिक समस्या आपल्याला आज दैनंदिन स्वरूपात बघायला मिळत आहेत, जे की आपण खूप कॉमन आहेत. ओके. जे की खूप कॉमनली आपण कन्सिडर करत असतो आणि आपल्या आयुष्यामध्ये ह्याला अजिबातच व्हॅल्यू देत नाही. सगळ्यात मोस्ट निग्लेक्टेड पार्ट म्हणजे आपलं मानसिक स्वास्थ्य, मन, ज्याला आपण कधीच व्हॅल्यू देत नाही. दुखतंय ना दुखू दे, वाईट वाटलं ना वाईट वाटू दे, राग आला, ग्रीफ्स आली, गिल्ट आलं, जे काही मनामध्ये आहे ते सगळं आपण साचवत आहोत. ऑल आर यू ॲग्री विथ मी? तुम्ही सगळे माझ्यासोबत आहात का इथपर्यंत? येस, एनी डाउट्स? लक्षात येतंय? होतं असं? इफ आर यू ॲग्री देन तुम्ही टाइप करू शकता येस ऑर नो. होतं असं, बऱ्याच जणांसोबत असं होतं आणि पौर्णिमेला असं का होतं, की का जास्त आपल्या भावना उफाळून येतात? का येतात? पौर्णिमा आणि अमावास्येला भरती ओहोटी येते. आपण शाळेमध्ये शिकलेलो आहोत. सायन्सचा भाग होता हा, विज्ञानाचा भाग होता, की पौर्णिमेला भरती येत असते. आपल्या पृथ्वी तलावरती 75% पाणी आहे. समुद्राने व्यापलेलं आहे आपलं पृथ्वी. 75% हे पाणी आहे, बाकीचं रेस्ट जमीन आहे. आणि जेव्हा पौर्णिमा किंवा चंद्र पूर्ण कलेने आपल्याला दिसतो, तेव्हा पाण्याला, समुद्राला भरती येते. तसंच एका मानवी शरीरामध्ये सुद्धा 75 ते 80% पाणी आहे. आपल्या शरीरामध्ये 80% पाणी आहे. आणि ही पौर्णिमा आली की ही एनर्जी अफेक्ट करत असते आपल्या शरीरातील त्या पाण्यावरती आणि आपल्या शरीरामध्ये जे काही पाणी आहे त्याला पण ॲज अ भरती आल्यासारखं हे इमोशन जे काही आपल्यामध्ये साठलेले आहेत ते उफाळून येत असतात. म्हणूनच पौर्णिमेला बऱ्याच जणांना अँक्झायटी अटॅक येतात, स्ट्रेसचे अटॅक्स येत असतात. बिकॉज आपण वारंवार मनामध्ये बऱ्याचशा गोष्टी साठवून ठेवत असतो, ज्याची काळजी घेत नाही, ज्याला निग्लेक्ट केलं जातं. म्हणूनच मनाची काळजी घेणं हे किती इम्पॉर्टंट आहे आपल्या स्वतःच्या हेल्थसाठी ते आज आपण समजून घेणार आहोत. बरं, फिजिकली काही त्रास झाला, कट झाला तर आपण हळद लावतो, बँडेज करतो, हे फर्स्ट एड करतो. मनाला काय करायचं? डू यू हॅव एनी आयडिया? की बरं मनाला कशा पद्धतीने फर्स्ट एड करू शकतो किंवा कशा पद्धतीने काळजी करू शकतो? ह्याचा कधीतरी कोणी विचार केला आहे का? बरं, उपाय करणं सोडा, बट कोणी विचार तरी केलाय, की बाबा मनाला आपल्याला काळजी घ्यायला हवी, त्याला हील करायला हवं, त्याला फर्स्ट एड काहीतरी द्यायला हवं. कधी विचार केला आहे का? येस ऑर नो? सांगू शकता तुम्ही? येस, नाही येतोय मला आन्सर. बाकी जण आपण कधीतरी विचार तरी केलेला आहे का, की काहीतरी करायला हवं गड्या आपण? येस, आपण कधीच विचार करत नाही. मग आज आपण नक्कीच विचार करायला घ्यायला हवं. तुम्ही इथे प्रेझेंट झाला याचा अर्थ असा, की तुम्ही हीलिंगचं पहिलं पाऊल उचललं आहे. तुम्ही विचार करायला लागला आहात, की माझ्यासोबत जे होतंय, आयदर तुम्ही कुठल्यातरी स्ट्रेसमधनं, कुठल्यातरी दुःखातनं, एखाद्या गिल्टमधनं जात असताल. काहीतरी तुमच्या मनामध्ये आहे जे तुम्हाला अगदीच त्रास देत आहे. म्हणून तुम्ही आज इथपर्यंत आहात, की कुठेतरी माझा एखादा रील, व्हिडिओ बघितला असेल आणि वाटलं असेल, की येस मला पण याच्यातनं बाहेर यायचं आहे. तर हे पहिलं पाऊल उचलणं म्हणजे तुमची हीलिंगची सुरुवात. आणि आता बघू आपण याला हील कसं करायचं किंवा फर्स्ट एड कसं पद्धतीने द्यायचं. तर आपण जे काही मनामध्ये साचत ठेवलेलं आहे त्याचा एक अशा पद्धतीने डोंगर झालेला आहे. आणि ते एक वाक्य लिहिले आहे. व्हॉट इफ यू लेफ्ट ऑल दॅट बिहाइंड? Isn't it easier?
हे सोपं नाही होणार का, की हा जो काही सगळा पास्ट आहे, हे जे काही सगळं तुमचं मनावरचं ओझं आहे, त्याला आपण कुठेतरी बाहेर मागे सोडू तर. सोपं नाही होणार का? हं. नक्कीच सोपं होईल, राइट? आता तसंच आपल्या मनामध्ये सुद्धा बऱ्याचशा गोष्टी अशा साचत-साचत त्याचा असा मोठा डोंगर झालेला आहे. काय-काय साचलेलं आहे बरं आपल्या मनामध्ये कधी बघितलंय? कुणाला कशाची तरी भीती वाटत असेल, कुणाला कशाचा तरी राग आलेला असेल, कुणाला कशाचा तरी गिल्ट आलेला असेल. ओके. सतत आपल्या स्वतःवरती किंवा इतरांवरती कोणीतरी ब्लेम करत असेल, की या व्यक्तीमुळे, माझ्यामुळे किंवा नशिबामुळे माझ्यासोबत काहीतरी प्रॉब्लेमॅटिक आहे. तर अशा बऱ्याचशा गोष्टींचा आपल्या मनामध्ये डोंगर साचत आहे. हे जर डोंगर, हा जे पाचचं जे गठोडं आपण घेऊन आपल्या आयुष्यामध्ये चालत आहोत, तर याचं ओझं नक्कीच होतंय आपल्या मनावरती, आपल्या आयुष्यावरती आणि मोस्ट ऑफ द टाईम म्हणूनच जास्त थकलेपणा आपल्याला जाणवतो. काम अगदीच नाही केलं, फक्त मनाच्या अतिविचाराने आपण अर्धे थकून जात असतो. तर इतकं वाईट पद्धतीने आपल्याला हे विचार मनावरची काळजी न घेतल्यामुळे आपल्याला अफेक्ट करत असतं. आयदर फिजिकल लेव्हलला, आयदर पूर्ण लाईफला. तर हे ओझं कसं काढून टाकायचं, तर त्यासाठी आजची एक सुंदर आपण पौर्णिमा विशेष टेक्निक बघणार आहोत. तर या टेक्निकचं नाव आहे, जस्ट अ सेकंड. ओके, द बर्निंग बाउल रिच्युअल. जे तुम्हाला तुमच्या जे काही बॅगेजेस, ओझं, डोंगर घेऊन तुम्ही फिरत आहात, ते सगळं आपल्याला बॅगेज आज बर्न करून टाकायचं आहे, जाळून टाकायचं आहे. सगळ्या काही ज्या काही निगेटिव्ह बॅड एक्सपिरियन्सेस आपण आपल्या आयुष्यामध्ये अनुभवले आहेत किंवा पाहिले आहेत, ते सगळे आज आपल्याला इथेच काढून टाकायचे आहेत. नो नथिंग पास्ट. कुठलाही पास्ट जे आपण इतके कॅरी फॉरवर्ड करत आलेलो आहोत, त्याला आज इथेच काढून ठेवायचं आहे. एक साधा फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला सांगू इच्छिते. एक साधा जेवणाचा अन्नाचा कण आपल्या दातामध्ये राहिला. ओके. जेवता-जेवता पालकचा काहीतरी कण राहिला आणि तो आपण दुसऱ्या दिवशी ब्रश नाही केला किंवा असंच थातर-मातर ब्रश केला आणि तो जो कण अडकलेला होता तो अडकूनच राहिला. खूप दिवस राहिला, एखादा महिना राहिला. काय होणार? दात पूर्ण कुजणार तुमचा, राइट? किडणार, त्याला रूट कॅनल इथपर्यंत तुम्हाला प्रोसेस करावी लागणार, राइट? मग मनाचं काय? मनामध्ये एखादा विचार जो तुम्हाला आता टोचत आहे किंवा रात्री झोपू देत नाहीये, अतिविचार येतायत, त्रास देतोय तुम्हाला, काहीच करायचं समजत नाही आहे. तर हा विचार त्या दिवशी काढलेला बरा, का त्याला कॅरी फॉरवर्ड आयुष्यभर सोबत ठेवलेलं बरं? ओके. आणि ह्या त्या अडकलेल्या दातामध्ये एखाद्या ज्या वस्तू किंवा अन्न अडकलेलं आहे, जो तो अफेक्ट करतोय दाताला, तशाच पद्धतीने एखादा विचार आपल्या आपल्या मनाला पोखरून काढत असतो. आपल्या शरीराला त्याचा अफेक्ट होत असतो. म्हणून त्या वेळी कुठलाही विचार जर तुमच्या मनामध्ये घोळत आहे, वाईट वाटलं, दुःख झालं, हर्ट झालं, ह्या गोष्टी आपण तिथल्या तिथे काढून टाकल्या, तर आपल्या आयुष्य हे खूप सुंदर पद्धतीने आपण पुढे जगू शकतो. तर मग आता हे गठोडं, हे जे साचलेलं डोंगर आहे, त्यांना कसं काढायचं बरं? तर त्यासाठीच बर्निंग बाउल ही रिच्युअल करायची आहे. मी काल मेसेजमध्ये टाकलं होतं, तुम्हाला एक लागणार आहे, आज दिवा लागणार आहे. दिवा किंवा कॅन्डल जे काही तुमच्याकडे अवेलेबल असेल ते लगेच घेऊन या. तुम्हाला एक वही किंवा वहीचं असं एक पान घेऊन यायचं आहे. सोबत एक पेज घ्यायचं आहे. सो आपण फक्त काही प्रॅक्टिकली बोलणार नाही आहोत, तर आपण आज प्रॅक्टिकल अनुभवणार आहोत, प्रॅक्टिस करणार आहोत. यू विल सी द डिफरन्स, की आजची ही प्रॅक्टिस केल्यानंतर तुम्ही स्वतः अनुभवाल, की काय मॅजिक झालं आहे किंवा काय तुम्हाला अनुभवलेलं आहे. तर ज्यांनी घेऊन नाही आले त्यांच्यासाठी 1 मिनिटाचा वेळ देते. पटकन सगळ्या गोष्टी घ्यायच्या आहेत. काय-काय आणायचंय? पेज, पेन आणि एक दिवा. दिव्यासोबत तुम्हाला माचीस वगैरे लागेल, काडीपेटी लागेल. घेऊन या. 1 मिनिटाचा टाईम देतील. घेऊन आल्यानंतर येस किंवा रेडी असं टाइप करा, आर टाइप करा. येस आणि सोबतच तुम्हाला एक बाउल, एक डिश, एक वाटी असं काही पण घेऊन येऊ शकता. माझ्याकडे एक स्टीलची बाउल मी घेऊन आलेली आहे. सोबत ही पण आणायची आहे. सो ऑल आर रेडी विथ ऑल दी इन्ग्रेडियंट्स. तुमच्या सगळ्यांकडे आहेत, आणले आहेत. आणले असतील तर येस टाइप करायचे आहेत. एक दिवा आणायचा आहे, पेन, पेज, एक बाउल. डन. सगळ्यांनी मेसेज करायचा आहे. आय एम गेटिंग सम रिस्पॉन्स बट नॉट फ्रॉम ऑल ऑफ यू.
येस, बाकी मेंबर्स. येस, नेहा, समृद्धी, 111 तुम्हाला नाही लक्षात येत आहे ड्यू टू युअर नेम. एस डी. येस, सगळ्यांनी आणलेले आहेत सगळे इन्ग्रेडियंट्स. तर आपल्याला आजची प्रॅक्टिस करायची आहे. हा जो माझ्याकडे पेज आहे सोबत तुमच्या वही असेल, तर वहीवर न लिहिता त्या वहीचं पेज फाडायचं आहे. पेज फाडल्यानंतर आपल्याला एक ऍक्टिव्हिटी करायची आहे बर्निंग बाउलची. तर आता या पेजवरती आपल्याला काय लिहायचं आहे, तुमच्या मनामध्ये काय काय बरं साचून आहे ते सगळं आज आपल्याला या पेजमध्ये लिहायचं आहे. मनामध्ये जे काही तुम्ही गाठोडं डोंगर साचवून ठेवलेला आहे विचारांचा, कोणाचा तरी राग आला आहे, कोणाचा तरी वाईट वाटलं आहे, भूतकाळातील खूप सारे प्रश्न जे नाही सुटलेले आहेत, भविष्य काळातील खूप सारे प्रश्न की जो अजूनही विचार करत आहोत आपण, काय होणार, कसं होणार. ओके. तर मनामध्ये ज्या ज्या काही गोष्टी तुमच्या वारंवार अतिविचाराच्या स्वरूपात येत आहेत, भीतीच्या स्वरूपात येत आहेत, कोणाचं तरी दुःख कोणाच्या तरी बोलण्याने वाईट वाटलेलं आहे, ते दुःख, गिल्ट, हर्ट, हे जे काही मनामध्ये साचलेलं आहे ते सगळं आज आपल्याला एका पेजवरती लिहायचं आहे. ओके. अशा पद्धतीने लिहायचं आहे की हा जो काही मनामध्ये असलेला गोंधळ माझ्या मी आजच्या डेटमध्ये बाहेर काढून टाकत आहे. बिकॉज दिस इज अ पौर्णिमा. पौर्णिमेला आपण लेट गो करत असतो, गोष्टींना इथेच सोडून पुढे चालत असतो. काय करायचं आहे समजलं आहे? डन. एक 5 मिनिटाचा वेळ घ्या. 5 मिनिटामध्ये तुम्हाला ज्या ज्या काही गोष्टी त्रास देत आहेत त्या वहीवरती तुमच्या पेजवरती लिहायच्या आहेत. 5 मिनिटाची ही ऍक्टिव्हिटी सगळ्यांनी करायची आहे. ओके. एक्झाम्पल द्यायचं आहे. फॉर एक्झाम्पल की मला या गोष्टीची मला कोणीतरी बोललेलं. ओके. कुठलीही व्यक्ती असेल ती, आयदर कोणी मॅरिड असेल तर सासूने बोललेलं, त्या व्यक्तीचा मला राग आलेला. अशा कशा आपण जो काही अतिविचार करतो की का बोललं त्यांनी, कशामुळे, माझीच चूक होती का, हे जे अतिविचार आपण माइंडमध्ये करतो ना, ते सगळे कागदावर लिहायचे आहे. कुणाला फ्युचरची भीती असेल की माझ्या मुलाबाळांचं कसं होणार, माझ्या आयुष्याचं कसं होणार, जे काही मॅरिड वुमन म्हणून किंवा एखादा व्यक्ती की ज्याला आपल्या आयुष्यामध्ये मनामध्ये काहीतरी खदखदत आहे. ओके. काय खदखदत आहे, काही पण लिहा. येस, नेमही लिहू शकता. पर्टिक्युलर व्यक्तीने मला बोललेलं आहे, पर्टिक्युलर व्यक्तीचा त्रास झालेला आहे. ओके. मला माझा त्रास होत आहे. तुमचं सध्या एक्झॅक्ट इमोशन्स काय आहेत, मला आता सध्या काय वाटत आहे, मला राग येत आहे किंवा वाईट वाटत आहे, हर्ट झाला आहे. ओके. काय वाटत आहे सध्या, तुम्हाला एका शब्दामध्ये जर सांगायचं झालं तर तुम्हाला सध्या काय वाटत आहे. ओके. भीती वाटत आहे, मला माझ्या आयुष्याचं खूप राग येतोय, असं बऱ्याच काही आपल्या मनामध्ये असतं, चालत असतं. ते फक्त मनात न ठेवता बाहेर काढायचं आहे. ओके. ऑल आर गेटिंग? काही क्वेश्चन्स असतील तर विचारू शकता. आपण एक 5 मिनिटामध्ये 6:21 झाले, 6:25 पर्यंत आपल्याला लिहायचं आहे. मला आलेला राग, मला वाटलेलं वाईट. ओके. माझ्या मनामध्ये चाललेली भीती. भीती पर्टिक्युलर कशाची? मुलांची, माझ्या स्वतःच्या करिअरची, माझ्या असलेल्या लाईफच्या स्ट्रगल्सची. मी आता सध्या कुठल्यातरी स्ट्रगलमध्ये आहे. मला माझ्या घेण्यात आलेल्या कुठल्यातरी निर्णयाची, ज्याची मला जाणीव नंतर वाटते की मी चुकीचा घेतला असेल किंवा तो आधी नाही घ्यायला पाहिजे होता. हे सगळ्या गोष्टी ज्या मनात चाललेल्या आहेत एकंदरीत आपल्याला कागदावरती काढायच्या आहेत. अशा पद्धतीने की या मनातील सगळ्या गोष्टी मी आता सोडून देत आहे, बाहेर काढत आहे, इव्हन मी टाकून देत आहे. राइट? ओके. सध्याचे इमोशन्स तुमचे लिहून झाले असतील. जर तुम्हाला ही ऍक्टिव्हिटी बरंचसं काही मनामध्ये असतं आपल्याला, थोडंसं लिहित गेल्यावरती अजून लिहायला जमतं. स्टार्टिंगला थोडासा प्रॉब्लेम वाटू शकतो, की काय लिहू, कसं लिहू, कशा पद्धतीने लिहू. तर अगदी आता आपण थोडीशी ॲज अ प्रॅक्टिस म्हणून करतोय, पण रात्री अ, एक चंद्र जेव्हा आपल्याला पूर्णपणे दिसतो, त्या चंद्रप्रकाशामध्ये बसून जर आपण ही ॲक्टिव्हिटी अजून केली, तर खूप छान पद्धतीने याचा रिस्पॉन्स भेटू शकतो. तर सध्यापुरती तुम्हाला जस्ट माहिती मिळावी यासाठी आपण काही गोष्टी लिहिल्या असतील. अजून डिटेलमध्ये ही रात्री सुद्धा प्रॅक्टिस करायची आहे. सो यू कॅन डू दिस प्रॅक्टिस अलोन.
सेल्फ टाइम मध्ये घेऊन थोडासा जास्त वेळ घेऊन लिहायची आहे. तर सध्या मी काही सपोज माझ्या आयुष्यातील काही गोष्टी लिहिलेल्या आहेत की मला कुठल्या गोष्टीचा त्रास होतोय किंवा भविष्याचा काही त्रास होतोय, पास्टचा काही त्रास होतोय, जे काही मला वाटत होतं मी या याच्यामध्ये लिहिलेले आहेत. तर आता काय करायचं आहे आपल्याला? आपल्याला घ्यायचा आहे एक दिवा, कॅन्डल जे काही तुम्ही घेतलं असेल माझ्याकडे आहे. ओके. तर तो पेटवून घ्या आणि जो पेज आहे तुमच्याकडे ते पेज आता या दिव्यावरती ठेवायचा आहे आणि अशा पद्धतीने जाळून घ्यायचा आहे. तर हा जळत आहे. ओके. हा तुम्ही बाउल तुम्हाला पोळू वगैरे नाही म्हणून बाउलमध्ये ठेवायचा आहे आणि आता या दिव्याला आपल्याला बघायचं आहे लाईक दिस. तुमच्या ज्या काही अतिविचार सगळ्या जे काही तुम्ही लिहिलेले आहे ती निगेटिव्हिटी अशी पूर्णपणे याच्यामध्ये जळून जात आहे. ही राख झालेली आहे. अशा पद्धतीने तुमच्या मनातील सगळे विचार, सगळा राग, गिल्ट, दुःख, आजार, वेदना ज्या काही तुम्ही मेन्शन केलेल्या आहेत त्या सगळ्या याच्यामध्ये आलेल्या आहेत. ओके. जळताना त्या पूर्ण बघायच्या आहेत. पूर्ण बघितल्यानंतर ह्या आपल्या मनातून निघून गेलेल्या आहेत. अशा पद्धतीने आपण याला इमॅजिन करायचं आहे. हे जे काही आपल्या बाउलमध्ये साचलेलं आहे, ही राख तुम्हाला दिसतेय. त्या पद्धतीने आपल्या मनातील विचार जळून राख झालेले आहेत. पूर्ण अशा भावनेने ह्या जळलेल्या वस्तूकडे बघायचं आहे आपल्याला आणि हे बाउल नंतर बाथरूम मध्ये जाऊन तुम्ही फ्लश आउट करू शकता किंवा आयदर बाहेर खिडकीच्या बाहेर वगैरे ही राख चोळा करून तुम्ही बाहेर टाकू शकता. हात नंतर स्वच्छ धुवू शकता. अशा पद्धतीने की माझ्या आयुष्यातून, माझ्या घरातून या सगळ्या निगेटिव्हिटी बाहेर गेलेल्या आहेत. अशा पद्धतीने आपल्याला ह्या पूर्ण गोष्टी आपल्या आयुष्यातून बाहेर काढून टाकायच्या आहेत. जे काही मनामध्ये होतं ते कागदावरती लिहायचं आहे. कागदावरती लिहून त्या गोष्टींना जाळायचं आहे आणि त्या एका बाउलमध्ये त्याची राख ही बाहेर टाकून द्यायची आहे. सो दिस इज ऑल द बर्निंग बाउल रिच्युअल. गेटिंग? सगळ्यांनी जाळून घ्यायचे आहे तुम्ही जे काही लिहिलेलं आहे लगेचच्या लगेच. राईट? जाळून घ्यायचं आहे आणि ती जी काही राख आहे ती आपण आपल्या वॉशरूम मध्ये जाऊन बेसिन मध्ये नका करू, इव्हन बाथरूम मध्ये जाऊन फ्लश आउट करून घ्या किंवा बाहेर टाकून द्या. 2 मिनिटाचा टाइम घ्या, लगेच आपण ही ऍक्टिव्हिटी कम्प्लीट करून टाकू. सो येस, सर्वांची ऍक्टिव्हिटी झालेली आहे. ओके. सगळ्यांनी करायचं आहे, जाळून टाकायचं आहे आणि बाहेर त्याला फेकून या किंवा फ्लश आउट करून यायचं आहे. तर ही बर्निंग बाउल रिच्युअल आपल्याला कधी पण, कुठे पण, कुठल्याही वेळी करायला कोणीच रोखलेलं नाही आहे. आणि माझ्या मते तर ही डेली ऍक्टिव्हिटी करावी सगळ्यांनी. आज पौर्णिमेच्या दिवशी, पौर्णिमेच्या रात्री इव्हन तुम्ही बसून करा. मनातील सगळी विचार, सगळी निगेटिव्हिटी, जे काही दुःख, वेदना, आजार, त्रास, ओव्हर थिंकिंग, ज्याही गोष्टींचा तुमच्या मनामध्ये साचलेला ताण तणाव आहे तो सगळ्या एका पेजवरती लिहायचा आहे. एक पेज असू द्या, 2-3 जितके पेजेस लागतील तेवढे घ्या, लिहा, दररोज लिहा आणि त्यांना जाळून पूर्ण अशा बाउलमध्ये टाकून फेकून द्या. सो ह्या पद्धतीने आपण एक लेयर आपल्या मनावरती जे काही साचलेला गोंधळ, गाठोड जमलेला आहे त्याला थोडा थोडा हळूहळू हील करण्याचं, रिलीज करण्याचं काम आजपासून आपण सुरू केलेलं आहे. सो ही प्रॅक्टिस तुम्ही दररोज करू शकता. क्लिअर? क्लिअर असेल तर येस टाईप करू शकता. झाली असेल तुमची रिच्युअल तर येस टाईप करायचं आहे. मला लक्षात नाही येणार की झालंय किंवा नाही. येस येत आहेत काही जणांचे, येस. बाकी जणांचे प्लीज तुम्ही रिस्पॉन्स नाही करणार तर तुम्ही काहीतरी शिकलात किंवा काहीतरी नवीन तुमच्या आयुष्यामध्ये आज एंटर केलात. हिलिंगचा पार्ट एंटर झाला असं नाही कन्सिडर करता येणार. सो स्वतः ऍक्टिव्हिटी करा आणि त्यावरती रिस्पॉन्स सुद्धा द्या. राईट? तर ही झाली तुमच्या फर्स्ट एड. की काही जरी वाटलं, मनात दुःख आलं, कोणीतरी टोचून बोललं, कोणी रागाने बोललं, त्रास झाला, लगेच लिहा, फाडा, फेकून द्या. कारण इव्हन जर तुम्ही तो मनात राग ठेवून बसलात, ह्याचा त्रास त्या समोरच्या व्यक्तीला नाही होणार आहे, याचा त्रास तुम्हाला होणार आहे. कारण ही गोष्ट तुमच्या मनाने घेरलेली आहे आणि एखादी गोष्ट जर आपल्या मनात असेल तरी आपल्या मनाला पोखरून काढण्याचं काम करते. आपल्या शरीराला त्याच्यावरती इफेक्ट होतात. आजकाल 90% बिमाऱ्या ह्या तुमच्या मनाच्या काळजी न घेतल्यामुळे होत असतात. मनात साचवून ठेवलेल्या गोष्टींमुळे
स्ट्रेसच्या स्वरूपात, डिप्रेशनच्या स्वरूपात, इव्हन फिजिकली व्याधी, कॅन्सर, बीपी, हार्ट ब्लॉकेजेस, हे जे सगळं काही निघालेत ना आजकाल नवीन नवीन आजार, कॅन्सर प्रत्येक पेशंटमध्ये, शुगर प्रत्येक पेशंट घरामध्ये एक पेशंट आहे त्याचा, का तर ह्याच गोष्टीमुळे की आपण मनाकडे अगदी दुर्लक्ष करतो, मनात खूप काही गोष्टी साचून ठेवतो आणि हिलिंग त्याचं फर्स्ट एड पाऊल आपण उचलत नाही. हे झालं आज आपली एक फर्स्ट ऍक्टिव्हिटी जी आपण काढून टाकली आहे. सोबत आज आपल्याला मन शांत कसं करायचं. आता हे आपलं मन चंचल आहे, आय ऍग्री. मनाला आपण स्टॉप नाही म्हणू शकत की आज इकडचा विचार करणार, उद्या इकडचा विचार करणार आणि सगळ्या गोष्टींचा त्रास आपल्याला होणार. त्याला मंकी माइंड सुद्धा बोललं जातं की इकडून तिकडं उड्या मारत असतं आपलं माइंड. मनाचं कामच आहे विचार करणं, तर आपणही काही म्हणू नाही शकत की तू विचार नको करू. पण आपण आपल्या मनाला एक दिशा देऊ शकतो. एम आय ऍग्री? आर यू ऍग्री? एम आय राईट? आपण जर एका आपल्या मनाला विचार करण्याची दिशा दिली तर त्याच डायरेक्शनने तो विचार करेल आणि तुमचं मन हे इतकं पॉवरफुल असतं. ह्याला जर व्यवस्थित गोष्टी तुम्ही पुरवल्या, याला जर योग्य त्या मार्गाला दिशा दिली ना, तर तुमचं मन तुम्हाला अबंडन्स मध्ये गोष्टी देत असतं. सगळं काही आजकाल प्रत्येक व्यक्ती हा मन त्याचं कशामुळे दुःखी असतं, आयदर त्याची हेल्थ. आपल्याला आपल्या ह्युमनच्या लाईफमध्ये 4 एरियाज इम्पॉर्टंट असतात. फर्स्ट म्हणजे तुमची हेल्थ, त्यातल्या त्यात मेंटल हेल्थ, आपलं मानसिक स्वास्थ्य, फिजिकल स्वास्थ्य. लाईफचा इम्पॉर्टंट एरिया आहे हा. येस, इट मॅटर्स. खूप जास्त मॅटर करतं आपलं मनाचं स्वास्थ्य. जर ते चांगलं नसेल तर आपण एक चांगलं आयुष्य नाही घालवू शकत. सोबतच जर तुमचं मन चांगलं असेल तर तुमची फिजिकल हेल्थ सुद्धा ऑटोमॅटिकली चांगली असते. आपण फिजिकल हेल्थवरती बरंचसं काम करत असतो, म्हणजे कधीतरी व्यायाम करणार, जिम करणार, योगा करणार, ओके, एक्सरसाइज स्टार्ट करणार, वेगवेगळे अन्न पदार्थ खाणार, म्हणजे फिजिकली आपण थोडंसं काम करतो. खूप नाही तरी थोडंसं सगळेजण अवेअर आहेत, करतात. पण मनाच्या स्वास्थ्याचं काय? मनाच्या हेल्थकडे आपण दुर्लक्षित करत असतो आणि त्यामुळेच वेगवेगळ्या व्याधी या मनाच्या तर होतात, फिजिकली सुद्धा होत असतात. म्हणून आजपासून आपण सुरू केलेलं आहे मनाला एक्सरसाइज देणं किंवा मनाची काळजी घेणं, हिलिंग करणं, हे सुरू केलेलं आहे. सोबतच दुसरा इम्पॉर्टंट एरिया असतो तो म्हणजे वेल्थ, मनी, पैसा. हा सुद्धा खूप महत्वाचा आणि इम्पॉर्टंट फॅक्टर आहे. जर तुमच्या पैशा संदर्भात काही अडचणी असतील, लाईक खूप कर्ज झालेले आहे, पैसा येत नाही आहे, आला तरी टिकत नाही आहे, गरजा भागत नाही आहेत, खूप स्ट्रेस आलाय मला पैशांचा, असं बरेच जण म्हणतात. पैसा येत नाहीये, खूप कर्ज झाले बाबा, असे बरेच लोक पैशांच्या व्याधींमुळे परेशान असतात. त्याच्यावरती डायरेक्ट इफेक्ट आपल्या मनावरती होत असतो, मन स्ट्रेस मध्ये जात असतं. पण जर तुमची मनाला आपण प्रॉपर एक्सरसाइज करून मनाला योग्य दिशा दाखवलं तर तुम्ही तुमचा पैसा, हा जो काही प्रॉब्लेम आज आपण पाहतोय, त्याला सुद्धा व्यवस्थित करू शकतो, मनाला योग्य गायडन्स देऊन. रिलेशनशिप्स, आपले रिलेशनशिप जर खराब असतील त्याचा इम्पॅक्ट सुद्धा मनावर पडतो. हा सुद्धा एक मेजर एरिया आहे आपल्या सगळ्यांच्या आयुष्याचा. सगळ्यांसोबत चांगले नाते संबंध असणं ही सुद्धा खूप काळाची गरज आहे. पण आजकाल हजबंड वाईफ मध्ये, आई वडिलांमध्ये, मुलाबाळांमध्ये, आई आणि मुलांमध्ये, ओके, बहिणी भावांमध्ये, मित्र परिवार, इव्हन तुमच्या सोशल ऑफिस लाईफ मध्ये, स्टाफ कलिग सोबत, असे बरेचसे रिलेशन्स मध्ये बऱ्याच जणांना बरेचदा प्रॉब्लेम्स पाहण्यात येतात. आणि एकही रिलेशन जर खराब चाललेलं असेल, गडबड चाललेली असेल, त्याचा इम्पॅक्ट सुद्धा आपल्या काय डायरेक्ट मनावर येत असतो. पण जर आपण आपल्या मनाला प्रॉपर दिशा दिली, हिलिंग दिली, प्रॉपर त्याची काळजी घ्यायला लागलो, तर हे रिलेशनशिप सुद्धा आपले चांगले होतात, सुधारतात. आपण एक चांगलं रिलेशन्स घडवू शकतो. तर इतकी पॉवर आहे आपल्या मनामध्ये. सोबतच करिअर सुद्धा हा एक मेजर एरिया आहे सगळ्यांच्या आयुष्याचा. सगळ्यांना वाटतं की माझं करिअर चांगलं व्हावं, मला चांगला पैसा यावा, माझ्या जॉबमध्ये ग्रोथ व्हावी, किंवा माझे स्किल ओरिएंटेड काम मला काहीतरी करण्यात यावं, किंवा जे काही मी काम करत आहे ते चांगल्या स्तरावरती जाऊन मी काम करावं. अशा करिअरच्या जर कुठल्या तरी समस्या असतील तर त्याचा इम्पॅक्ट सुद्धा मनावरती होत असतो, बरोबर. मग जर करिअरमध्ये काही प्रॉब्लेम असेल, आपलं मन बेचैन असतं,
झोप येत नाही, काम खूप आहेत किंवा जो काही काम करत आहोत त्याचा मोबदला भेटत नाही आहे, प्रमोशन्स होत नाही, असे बरेचसे करिअर रिलेटेड प्रश्न असतात. आणि मनाला योग्य दिशा देऊन, हिलिंग देऊन आपण आपल्या करिअरचे प्रश्न सुद्धा सॉल्व्ह करू शकतो. तर हे झाले 4 एरियाज आपल्या लाईफचे. हेल्थ, वेल्थ, रिलेशन्स आणि करिअर. आता हे चारही एरियाज जर आपल्याला चांगले बनवायचे असतील तर आपल्याला मनाची काळजी घेणं पहिले इम्पॉर्टंट आहे. आणि कुणाकुणाला या चारही एरियाज मध्ये चांगलं घडवायचं आहे. येस, जर तुम्हाला चारही एरियामध्ये चांगलं करायचं असेल तर तुम्ही 4 टाईप करू शकता. ऑल 4 किंवा ऑल एरियाज. आणि हे शक्य आहे का? सगळ्यात आधी तर शक्य आहे का की तुम्हाला सगळ्या लाईफमध्ये सगळ्यांना सगळं काही चांगलं भेटावं? नक्कीच हे शक्य आहे. हेल्थ, वेल्थ, रिलेशन्स आणि करिअर ह्या सगळ्यामध्ये तुम्ही चांगल्या पद्धतीने घडवू शकता तुमच्या मनाला व्यवस्थित ट्रेन करून. कारण मनामध्ये एवढी पॉवर आहे की तुम्ही जर मनाला काही सूचना प्रोव्हाइड केल्या, योग्य दिशा दाखवली तर मन तुम्हाला चांगले रिलेशन्स देईल, तुमचं आरोग्य चांगलं ठेवीन, तुम्हाला एका चांगल्या करिअरवर, एका चांगल्या पदावर घेऊन जाऊ शकतं आणि सोबतच तुम्हाला एक चांगलं मनी लाईफ, जो काही पैसा तुमच्या आयुष्यामध्ये आहे तो अबंडन्स मध्ये तुम्हाला घेऊन येण्याची ताकद हे तुमचं मन तुम्हाला देऊ शकतं. पण आपण आपल्या मनाला काहीतरी वेगळ्याच कामात गुंतवलेलं आहे. अतिविचारात, प्रॉब्लेम्स मध्ये, वेदनेमध्ये, रागामध्ये, त्रासामध्ये, सगळा ह्याचाच विचार. माझ्या नशिबात काही चांगलंच होत नाही, माझं नशीब असंच आहे, माझं काहीतरी असंच आहे. हे सगळे विचार आपण आपल्या मनाला दररोज प्रोव्हाइड करत असतो. ऍम आय राईट? आणि त्यामुळेच जितक्या जास्त मनामध्ये विचार, अतिविचार, प्रॉब्लेम्स ह्याचाच तुम्ही विचार करत राहणार तर काय मिळणार? नक्की प्रॉब्लेम्सच मिळणार. बिकॉज तुमचे विचार तुमच्या एनर्जी क्रिएट करतात आणि जी काही तुमची एनर्जी असेल तीच तुम्ही अट्रॅक्ट करता. यालाच मॅनिफेस्टेशन म्हणतात. आजकाल मॅनिफेस्टेशन बद्दल बरेच जण बरेच काही बोलत असतात. रील्स, व्हिडिओज फेसबुकवरती तुम्ही बऱ्याचदा बघितलं असेल. ऐकलंय सगळ्यांनी वर्ड मॅनिफेस्टेशन? येस ऑर नो? मॅनिफेस्टेशन वर्ड ऐकला आहे? बहुतेक जणांनी तर ऐकलं आहे. येस ऑर नो तुम्ही सांगू शकता मला? येस, येस बाई टाइप करू शकता, येस लिहू शकता किंवा अगदीच असं नसेल तर नो सुद्धा लिहू शकता. तर मॅनिफेस्टेशन म्हणजे काय? सिम्पली आपल्या मनामध्ये जे काही चाललेलं असतं ना विचार, जे काहीही चाललेलं असेल आपल्या मनामध्ये आणि तेच घडतं. इव्हन तेच घडतं, ह्याला सिम्पली मॅनिफेस्टेशन म्हणतात. तुमच्या मनामध्ये जी काही एनर्जी चाललेली असते, आयदर ती प्रॉब्लेम्सची एनर्जी असेल, आपला विचार जर प्रॉब्लेमचा असेल, प्रॉब्लेम्स मॅनिफेस्ट होतात. आपला विचार जर पैशांबाबत असेल, कर्जाबाबत नाही बरं का, कारण आपण मनाला खूप मनाचे काही नियम्स आहेत. युनिव्हर्सचे काही नियम आहेत. ते जर आपण शिकून मनाला प्रोव्हाइड केलं ना, तर त्या पद्धतीने आपण मॅनिफेस्टेशन करू शकतो. आपल्या मनामध्ये 2 गोष्टी चालतात. एक तर कर्जाच्या किंवा पैशांच्या. आपण जर फक्त कर्ज, माझ्याकडे लाईफमध्ये खूप कर्ज झाले बाबा, पैसा टिकतच नाही, माझ्याकडे पैसा येतच नाही, माझा करिअर चांगलं होतच नाही. काय चाललंय? त्या निगेटिव्ह गोष्टी चाललेल्या आहेत, की माझ्याकडे कर्ज वाढत आहे, पैसा येत नाही. मग ऑब्व्हियसली मॅनिफेस्टेशन तेच होतं, की तुमच्याकडे अजून कर्ज येणार, तुमच्याकडे अजून फ्रस्ट्रेशन येणार. राइट? पण आपण मनाला ही दिशा नाही देत, की माझ्या आयुष्यामध्ये सगळं चांगलं आहे. मी खूप आनंदी आहे. मी खूप आभारी आहे आयुष्यासाठी. तर तुमच्या मनामध्ये तुम्ही हे विचार प्रोव्हाईड केले ना, तर तुमचं मॅनिफेस्टेशन पण पॉझिटिव्ह गोष्टींचंच होणार. दिस इज अ मॅनिफेस्टेशन. तुमच्या मनामध्ये जे काही तुम्ही पुरवाल, जे काही तुम्ही त्याला ट्रेन करणार, त्याच गोष्टी तुम्ही आयुष्यामध्ये मॅनिफेस्टेशन करणार. तर तुम्हाला आनंद, हॅपी लाईफ पाहिजे का दुःखी लाईफ पाहिजे? इट ऑल डिपेंड्स ऑन यू. लाईफमध्ये तुम्हाला आनंद हवाय का दुःख हवंय? जर तुम्ही दुःखी असताल, दुःखी राहत असताल, दुःखाचाच विचार करत असताल, तर ऑब्व्हियसली तुम्ही दुःखच मॅनिफेस्ट करणार. आणि जर तुम्हाला आयुष्यामध्ये आनंदी राहायचं असेल, तर तुम्हाला पहिले मनाला ट्रेन करायला लागणार, की मी आज शांत आहे. मी या सगळ्या दुःखांपासून मुक्त आहे. मी आज खूप आनंदी आहे. फक्त आजचा विचार बरं का. आपल्याला पूर्ण लाईफ लाँग नाही विचार करायचा. फक्त आजच्या स्टेटमध्ये आपण शांत राहू शकतो का? आजच्या स्टेटमध्ये आपण पॉझिटिव्ह विचार करू शकतो का? फक्त आजच्या स्टेटमध्ये, आत्ताच्या स्टेटमध्ये आपण आनंदी राहण्याचा प्रयत्न करू शकतो का?
जर आजच्या स्टेटमध्ये तुम्ही स्वतःला ट्रेन केलात म्हणाला, तर तुमचं नक्कीच पुढचं आयुष्य हे खूप आनंदी, खूप पॉझिटिव्ह आणि खूप चांगल्या पद्धतीने घडवू शकतं. ऑल आर गेटिंग? लक्षात येतायत गोष्टी? का सगळं वर चाललेलं आहे असं तर होत नाही आहे. तुम्ही मला चॅटमध्ये टाकून सांगू शकता. ऑल आर क्लिअर? क्लिअर असेल तर सी टाइप करा. लक्षात आले का फक्त जे काही सांगितलेलं आहे ते? क्लिअर असेल तर सी टाइप करू शकता. राइट. आजच्या स्टेटमध्ये जर तुम्ही मनाला ट्रेन केलात आनंदी ठेवण्यासाठी, शांत ठेवण्यासाठी, तर तुमच्या आयुष्यामध्ये काय मॅनिफेस्टेशन करणार तुम्ही? शांतता, आनंद, पॉझिटिव्हिटी. म्हणून आपल्याला आपल्या मनाला ट्रेन करण्याची गरज आहे. असं नाही की सांगितलंय, एखादी गोष्ट केली आणि नंतर आपण विसरून गेलो. म्हणून कुठल्याही गोष्टीला ट्रेन होण्यासाठी, प्रोग्राम होण्यासाठी काही दिवसांचा कालावधी लागत असतो, सातत्य लागत असतं. जर आज आपण आपल्या मनाला हीलिंग करण्याचं काम चालू केलं आहे आणि सातत्याने जर ते करत राहिलो, तर आपलं मन एका दिवशी ट्रेन होतं. त्याची सवय बनते. कुठल्याही लहान मुलाला लगेच चालायला होत नाही. उठून उभा राहतो जन्मलेलं बाळ का? नाही. त्याला थोडा वाढवावं लागतं. ट्रेनिंग होते त्याची. हळू तो धडपडतो, उठतो, पडतो आणि नंतर चालायला लागतो. राइट? असं काहीतरी प्रोसेस असतं. तसंच आपल्या मनाला आपण एका दिवसात नाही सांगू शकत, की तुला आज आनंदी राहायचं आहे आणि तू आनंदच राहायला पाहिजेस. तसं अगदीच होणार नाही. आपल्याला कन्सिस्टंटली त्याला काही गोष्टींनी, पॉझिटिव्हिटीने, मनाच्या शांततेच्या काही गोष्टींनी ट्रेनिंग सुरुवात केली, तर आपलं मन नक्कीच ट्रेन होतं, शांत राहायला, आनंदी राहायला. आणि जेव्हा हे आनंदी राहू लागतं ना, ऑटोमॅटिक तुमच्या आयुष्यामध्ये पॉझिटिव्ह गोष्टी यायला लागतात आणि जे आज लाईफ एरियाज बोललोत आपण, चांगली हेल्थ, चांगलं करिअर, चांगला पैसा, रिलेशन्स हे सगळं ऑटोमॅटिकली चांगल्या पद्धतीने तुमच्याकडे यायला लागतं. दिस इज अ पॉवर ऑफ अवर माइंड. मनाची ही पॉवर आहे. बट सगळ्यात दुर्लक्षित करणारा भाग म्हणजेच आपलं मन आहे. त्याला दुर्लक्षित न करता आपण आपल्या मनाला आज थोडंसं ट्रेनिंग देणार आहोत. शांतता ठेवण्यासाठी मनाला काय करायचं आहे? एक डीप श्वास घ्यायचा आहे. आता लगेच प्रॅक्टिस करायची आहे सगळ्यांनी. डीप श्वास घ्या. डीप श्वास घ्या. अगदी पोटापर्यंत न्यायचा आहे आणि हळूहळू बाहेर सोडायचा आहे. मी काय केलंय? नाकाने श्वास घेतला आहे अगदी पोटापर्यंत आणि तोंडाने हळूहळू सोडला आहे. द ब्रीथिंग प्रॅक्टिस. सगळ्यांनी माझ्यासोबत करायचं आहे. इनहेल आणि एक्झेल. आता तुमच्यासोबत मी एक प्रॅक्टिस शेअर करत आहे. ह्या प्रॅक्टिसमध्ये काही मंत्रांच्या ओळी आहेत. सगळ्यांनी ऐकायचे आहे. प्राण अपान सुषुम्ना हरि हरि हर हरि हर हरि हर हरि. ओके, ह्याच्यामध्ये काही ओळी आहेत. प्राणापना सुषुम्ना हरी. जेव्हा हे वाक्य म्हणत आहे तो, तर त्या वाक्याला आपल्याला ब्रीथ करायचं आहे आणि हरी 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 म्हणताना रिलीज करायचं आहे. ओके. तर अशा पद्धतीने हे हेडफोन असेल तर हेडफोनने ऐका. बेटर रिझल्ट साठी 2 मिनिटाची आपण याची प्रॅक्टिस घेऊ अँड सी द डिफरन्स. ओके. बसताना एक जस्ट मिनिट स्टॉप. बसताना एक मेडिटेशन किंवा या मनाच्या मेडिटेशनसाठी ट्रेनिंगसाठी बसताना नेहमी हात असे वरती घेऊन मांडी घालून बसायचं आहे. अगदी लोळून झोपून नका करू. थोडंसं मनाला जागरूक अवस्थेत आणा. ताठ बसा. पाठचा कणा ताठ असावा. अगदी ज्यांना बसणं शक्य होत नाही, काही आजार असतील त्यांच्यासाठी झोपून केलं तरी काही प्रॉब्लेम नाही. दोन्ही हात असे वर ठेवायचे आहे. डोळे हलके बंद करून घ्या. शोल्डर रिलॅक्स ठेवा. ओके. रिलॅक्स स्टेट मध्ये राहायचंय पण जागरूक राहायचं आहे. असं नाही की एकदम लोळून पळून कसं तरी बसलाय, काहीतरी मागे डिस्ट्रॅक्शन चालू आहेत, असं नका करू. क्लिअर? बसण्याची स्टेट समजलेली आहे. ताठ बसायचं आहे. शोल्डर रिलॅक्स. मान सरळ करायची आहे. दोन्ही हात वर करायचे आहे. तुमच्या गुडघ्यांवरती ठेवू शकता. एक डीप इनहेल करा आणि रिलॅक्स करा. आता शांततेत ऐकायचं आहे.
प्राण अपान सुषुम्ना हरि हरि हर हरि हर हरि हर हरि प्राण अपान सुषुम्ना हरि हरि हर हरि हर हरि हर हरि प्राण अपान सुषुम्ना हरि हरि हर हरि हर हरि हर हरि प्राण अपान सुषुम्ना हरि हरि हर हरि हर हरि हर हरि प्राण अपान सुषुम्ना हरि हरि हर हरि हर हरि हर हरि प्राण अपान सुषुम्ना हरि हरि हर हरि हर हरि हर हरि प्राण अपान सुषुम्ना हरि हरि हर हरि हर हरि हर हरि ऑल राईट. हे 2 मिनिटाचं श्वासाचं ब्रीदिंगचं मेडिटेशन पाहिलं आपण. सगळेजण बॅक येऊ शकता. कसं वाटलं तुम्हाला? तुमचे मला व्ह्यूज, फीडबॅक्स ऐकायला नक्की आवडेल. कसं वाटलं हे मेडिटेशन किंवा तुम्ही जी ब्रीदिंग प्रॅक्टिस केलेली आहे? ओके, ऑल आर बॅक. येस, खूप छान. जमले तुम्हाला? एक आपण श्वास, तुमची मला प्रतिक्रिया नक्कीच ऐकायला आवडेल. छान वाटलेलं आहे का? कसं तुम्हाला लक्षात आलेलं आहे? एका मंत्रावरती आपण श्वास आत घेतलेला आहोत आणि एका मंत्रावरती आपण श्वास बाहेर सोडलेला आहे. ही एक ब्रीदिंगची प्रॅक्टिस आपल्या शरीराला, आपल्या मनाला काय प्रोव्हाइड करत आहे? आपल्या शरीराला जे काही नेसेसरी घटक आहेत ना, ते आपल्या प्राणांद्वारे म्हणजेच आपल्या श्वासांद्वारे प्रोव्हाइड होत असतात. कधी-कधी तुम्ही लक्षात घेतलं असेल, की तुम्हाला जर खूप भीती वाटली, ओके, तर आपला श्वास कसा जास्त एकदम प्रमाणामध्ये वाढतो. खूप भीती वाटली. आपण जेव्हा रिलॅक्स असू, तर आपला श्वास सुद्धा अगदी रिलॅक्स असतो. म्हणजे आपली ह्युमन बॉडी ही आपल्या श्वासाशी कनेक्टेड असते. ओके. जर आपलं मन हे खूप अविचलित होत असतं, ओव्हर थिंकिंग होते, मला काहीच समजत नाहीये, काय करावं, काय करावं? त्यावेळी आपण जर ब्रीथिंगला कंट्रोल केलं, ओके, ब्रीथिंगच्या अशा भरपूर साऱ्या एक्सरसाइजेस आहेत. त्यातली कुठलीही एका एक्सरसाइज आपण स्वतःला शिकून मनाला जर ट्रेनिंग दिलं, की येस, मी माझं ब्रीथिंग जर कंट्रोल केलं, तर नक्कीच आपण आपलं मन सुद्धा कंट्रोल करू शकतो. इतकं इझी आहे. फक्त काही गोष्टी माहिती नसल्या कारणाने आपलं मन कुठेतरी आपल्याला घेऊन जात असतं. अतिविचारामध्ये, भूतकाळात, भविष्यकाळात ज्या गोष्टी अगदीच घडलेल्या नसतात त्याच्यातही घेऊन जात असतं आणि त्याचीच विनाकारण आपल्याला भीती वाटत असते. फॉर एक्झाम्पल, हा एक पेज आहे. पेज हा पूर्ण ब्लँक आहे. ओके, म्हणजे चांगलं आयुष्य आहे माझं आणि याच्यामध्ये एखादा प्रॉब्लेम आला, समजा हा डॉट आला.
दिसतंय सगळ्यांना? हा डॉट म्हणजे माझ्या आयुष्यामध्ये काहीतरी प्रॉब्लेम आला. तर आपण काय करतो, ह्या प्रॉब्लेमला अगदीच असं झूम करून, करून, करून मोठं करत असतो. म्हणजे त्याच प्रॉब्लेमला विचार करत असतो, की हा माझ्या लाईफमध्ये प्रॉब्लेम आलेला आहे. सतत आपलं मन ह्या एका प्रॉब्लेमकडे असतं. बाकीचा सगळा चांगला विचार, चांगल्या गोष्टी, आयुष्यामध्ये चांगल्या घडलेल्या घटना ह्या सगळ्या आपण दुर्लक्षित करतो. जितकं जास्त आपण या प्रॉब्लेमकडे बघत जाऊ, तितका हा झूम इन होत असतो. म्हणजे मोठा, 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 मोठा होत जातो प्रॉब्लेम. आणि आपल्याला वाटतं, की ह्या प्रॉब्लेम भोवतीच माझं सगळं आयुष्य हे आता हा प्रॉब्लेम म्हणजेच माझं सगळं आयुष्य आहे. आणि सुसाइड्स किंवा मोठमोठ्या आजारांना बळी पडणं, त्याच त्या गोष्टींमध्ये राहणं, ह्या एका छोट्या गोष्टीमुळे होऊ शकतं. नक्कीच प्रॉब्लेम हा असेल एखादा मोठा, काहीतरी डिस्ट्रॅक्शन घडतं. पण याचा अर्थ असा नाही, की आपली पूर्ण लाईफ म्हणजे हे एक प्रॉब्लेम आहे. धिस इज अ स्मॉल पार्ट ऑफ आवर लाईफ. आणि ह्या प्रॉब्लेमला सोडून जर आपण दुसऱ्या काही चांगल्या गोष्टींना लक्ष द्यायला लागलो, तर हा प्रॉब्लेम म्हणजे एक छोटा डॉट आणि त्याच्यावरही सोल्युशन भेटतं. जर आपण प्रॉब्लेम्सलाच बघत राहिलो, तर सोल्युशन अगदीच भेटणार नाही. पण आपण इतर गोष्टींकडे थोडंसं नजर टाकली, चांगल्या गोष्टींकडे नजर टाकली, तर ऑटोमॅटिक प्रॉब्लेम मॅनिफेस्ट न होता आपल्या आयुष्यामध्ये चांगल्या गोष्टी मॅनिफेस्ट होत असतात. दिस इज अ सिंपल लॉ ऑफ एनर्जी. मॅनिफेस्टेशन बद्दल आपण थोडंसं मगाशी बोललोय, पण थोडंसं एक डिटेलमध्ये मला सांगावं वाटेल, की नक्की काय असतं मॅनिफेस्टेशन? ओके. दिस इज अ एनर्जी कन्सेप्ट अल्बर्ट आइन्स्टाईनने हा आपल्याला स्पिरिच्युअली अगदीच काही बोलत नाही आहोत. स्पिरिच्युअली वगैरे ह्या गोष्टी नाही आहेत. दिस इज अ सायंटिफिकली प्रूव्हन. अल्बर्ट आइन्स्टाईन मोठे सायंटिस्ट होते. यांच्याबद्दल आपण फिजिक्समध्ये शाळेमध्ये शिकलेलो आहोत आणि तुम्ही स्वतः सुद्धा रिसर्च करू शकता, की यांचं काय म्हणणं होतं. तर ह्यांनी हे सायंटिफिकली प्रूव्ह केलेलं आहे. एव्हरीथिंग इज एनर्जी. सगळं काही ही एनर्जी असतं असं ते म्हणतात. सगळं काही तुम्ही, मी, आपण जे काही बोलतोय, पाहतोय, अनुभवतोय, विचार करतोय, आपलं जे मन काही विचार करते ना, ते सगळं काही एक एनर्जी आहे. ओके. ह्या एनर्जीवर आपल्याला काय करायचं आहे? ओन्ली मॅच द फ्रिक्वेन्सी ऑफ द रियालिटी यू वॉन्ट अँड यू कॅन नॉट हेल्प बट गेट दॅट रियालिटी. आपल्याला त्या एनर्जी म्हटलं की फ्रिक्वेन्सी आहे. लो, हाय ही फ्रिक्वेन्सी आपण फिजिक्समध्ये शिकलेलो असतो. तर एक पर्टिक्युलर प्रत्येक गोष्टीची एक फ्रिक्वेन्सी असते आणि आपल्याला जर ती काही गोष्ट हवी असेल आयुष्यामध्ये, तर त्या फ्रिक्वेन्सीला मॅच करणं इतकं इतकं ईझी आहे. फॉर एक्झाम्पल काय असतं फ्रिक्वेन्सी? एफ-एम ऐकलं असेल तुम्ही, एफ-एम रेडिओ. रेडिओवरती काहीतरी एखाद्या पर्टिक्युलर चॅनलवरती एखादं गाणं वाजत आहे. 91.1 एक फेमस चॅनल आहे. हा जर आपण रेडिओवरती सेट केलं चॅनल, तर त्याच चॅनलवरती जे काही गाणं चाललेलं आहे, ते गाणं ऐकू येतं. दिस इज अ फ्रिक्वेन्सी. फ्रिक्वेन्सी सेट झाली की ते आपल्याला ऐकू येणार. ओके. असं दुसऱ्या चॅनलवरती गेलं, तर दुसऱ्या चॅनलवर जे काही चालू आहे, त्या फ्रिक्वेन्सीवर जे काही चालू आहे, ते ऐकायला येतं. तसंच आपल्या आयुष्यामध्ये प्रॉब्लेम्सची पण एक फ्रिक्वेन्सी आहे. चांगल्या गोष्टींची, पैशाची, प्रेमाची, आनंदाची यांची पण काहीतरी फ्रिक्वेन्सी आहे. आणि आपलं मन काय आहे? आपलं मनाला आपण ज्या फ्रिक्वेन्सीवर सेट केलं ना, तेच आपल्या आयुष्यात येतं. जर तुम्ही प्रॉब्लेम्सच्या, दुःखाच्या, आयुष्यामध्ये झालेल्या हर्टफेलच्या या गोष्टीवरती सेट केला, तर नक्की तेच प्रॉब्लेम्स आपल्या आयुष्यामध्ये येत असतात. आपण कारण त्या फ्रिक्वेन्सीवर व्हायब्रेट करत आहोत. पण जर आपण आपल्या मनाला थोडीशी शांतता देऊन चांगल्या गोष्टींचा पुरवठा केला, चांगल्या गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये आपण विचार करत राहिलो, आयदर त्या लव्हचा असेल, प्रेमाचा असेल, पैशांचा असेल, करिअरचा असेल, चांगल्या आपल्या आयुष्यामध्ये वाटणाऱ्या गोष्टींचा असेल, ह्या गोष्टींच्या फ्रिक्वेन्सीवरती जर आपण आपल्या मनाला ट्रेन केलं, लाइक दिस इज अगेन ऑल्सो ट्रेनिंग. ह्या जर गोष्टींची ट्रेनिंग दिली आपण मनाला, तर नक्कीच आपलं मन ट्रेन होतं. त्या फ्रिक्वेन्सी सेट होतात आणि आपण एका हायर फ्रिक्वेन्सीवर असू, तर आपलं आयुष्य सुद्धा चांगल्या आणि पॉझिटिव्ह गोष्टी ऑटोमॅटिकली यायला लागतात. आपल्याला काहीही बाहेर जाऊन चेज करण्याची गरज नाही. कारण आपण कुठेतरी दुःखामध्ये असतो आणि आपल्याला वाटत असते, की माझ्या आयुष्यामध्ये काहीतरी चांगलं व्हावं, कुणीतरी चांगलं यावं, काहीतरी चांगलं घडावं. ओके. होप असणं ही वेगळी गोष्ट. पण त्या फ्रिक्वेन्सीवर सेट असणं ही वेगळी गोष्ट आहे. गेटिंग द पॉइंट? मग आता आपण स्वतःला पाहू शकतो, की आपण कुठल्या फ्रिक्वेन्सीवर आहोत. आयदर प्रॉब्लेम्सच्या, दुःखाच्या, हेटच्या, रागाच्या अशा कुठल्यातरी प्रॉब्लेमच्या फ्रिक्वेन्सीवर आपण असतो आणि आपल्याला वाटत असतं, की माझं मन शांत का होत नाही? मला चांगलं का वाटत नाही? मी हॅपी का नाही? माझ्या आयुष्यात चांगल्या गोष्टी का येत नाही? बिकॉज यू आर नॉट ऑन दॅट फ्रिक्वेन्सी. मग ह्या फ्रिक्वेन्सी वाढवण्यासाठी आपल्याला बाहेर काही करावं लागेल का?
आपल्या जर आपल्या आयुष्यामध्ये आनंद मिळवायचा आहे, एखादी गोष्ट मिळवायची आहे, एखादा पैसा मिळवायचा आहे, बाहेर काही केल्याने होणार आहे का ते? आपल्या आयुष्यामध्ये आपले रिलेशन्स चांगले करायचे, फिजिकल गोष्टी चांगल्या करायच्या, बाहेर जाऊन काही होणार आहे का? तर नाही. हिअर कम्स इनर वर्क. आपल्याला आपल्या स्वतःच्या एनर्जीवरती काम केल्याने सगळं काही ऑटोमॅटिकली मिळणार आहे. एव्हरीथिंग. देअर इज अ नो लिमिट. ज्या एखादा तुम्ही व्यक्ती बघत असाल, आयदर सक्सेसफुल असेल, एखादा हिरो हिरोईन असेल, काही कुणी कुणी मोठ्या पदावरती जो असेल, त्या व्यक्तीला सहजासहजी सगळं मिळालेलं नाही. त्याने जेव्हा स्वतःवरती इनर वर्क केलेलं आहे, त्या एनर्जी सोबत मॅच केलेला आहे ना, तेव्हा जाऊन त्या गोष्टी भेटल्या आहेत. इव्हन तुम्ही टाटा, अंबानी, शाहरुख खान कुणालाही बघा. त्यांनी जेव्हा इनर वर्क केलेलं आहे ना, स्वतःच्या एनर्जीवरती काम केलेलं आहे ना, तेव्हा जाऊन त्याला कुठला तरी फेम भेटला असेल, कुठला तरी चांगला लाईफ पार्टनर भेटला असेल, पैसा भेटला असेल, एव्हरीथिंग. सो हिअर इट कम्स अप टू यू, की तुम्ही तुमच्या एनर्जीला कुठे सेट करत आहात. तर त्यासाठी नक्कीच ट्रेनिंग इज इम्पॉर्टंट, ट्रेनिंग इज रिक्वायर्ड. आता आपण एका छोट्याशा मेडिटेशनच्या प्रॅक्टिसमध्ये आपण स्वतःला शांत ठेवण्यासाठी, मनाला शांत करण्यासाठी एक एक्सरसाइज बघितलेली आहे. अशा आपण वेगवेगळ्या एक्सरसाइजेसने आपल्या एनर्जीजला बॅलन्स करू शकतो. आपल्या एनर्जीला त्या फ्रिक्वेन्सीवर आणू शकतो, की जी तुम्हाला गोष्ट हवी आहे. तर नक्की एनर्जी म्हणजे आपल्या कुठं असते बाबा? काय असतं मग ते एनर्जी? ह्या गोष्टीचं थोडीशी आपण या आज वेबिनारमध्ये डिस्कशन करूया. ओके, तर ही असते आपल्या बॉडीची एनर्जी सिस्टीम. ही असते एनर्जी. त्यालाच बोललं जातं चक्र, 7 चक्र किंवा 7 एनर्जी सेंटर्स. आपण जशी एनर्जी आहोत, बाजूला पण जशी एनर्जी आहे, तशी आपल्या बॉडीमध्ये सगळीकडे एनर्जी ही फिरत असते. काहीतरी एनर्जीज असतात दुःखाच्या, आनंदाच्या, वाईट वाटणेच्या, वेदनेच्या, अशा कुठल्या तरी एनर्जीज आपल्या सगळ्या बॉडीमध्ये स्कॅटर्ड असतात. आणि ह्या एनर्जीज कुठेतरी एका ठिकाणी जाऊन स्थित असतात. त्यालाच बोललं जातं चक्र. हे 7 मेजर चक्र आपल्या पूर्ण बॉडीला एनर्जी प्रोव्हाईड करण्याचं काम करत असतात. राइट? ह्यामध्ये वेगवेगळ्या कलरने, वेगवेगळ्या नावाने ह्या चक्रांना संबोधल्या जातं आणि प्रत्येक चक्राचं वेगवेगळं काम देखील आहे. आपल्या बॉडीमध्येच हे असतात. सगळ्या ह्युमनच्या, आणि हे कुठलाही स्पिरिच्युअल कन्सेप्ट नाही आहे. हे डॉक्टरच्या शिक्षणामध्ये शिकवला जातो. BMS हा जो कोर्स आहे, त्यांना शिक्षणामध्ये हा शिकवला जातो, की दिस इज अ ह्युमन बॉडी. ह्युमन बॉडीमध्ये 7 वेगवेगळे एनर्जी सेंटर असतात आणि हे आपल्या एनर्जीला इम्बॅलन्स करण्याचं काम करत असतात. तर ह्यामध्ये सगळ्यात शेवटी जो दिसतोय आपल्याला रूट चक्र दिसत आहे, मूलाधार चक्र म्हणतात त्याला. हा लाल रंगाचा आपल्या जो स्पाइन आहे, स्पाइनच्या एंडला हा स्थित असतो. आता हा एक एनर्जी सेंटर आहे. याच्यामध्ये काहीतरी एनर्जी स्टोअर असतात. आपल्याला भीतीची भावना, बेसिक ट्रस्टची भावना जी काही येते त्या चक्रामुळे येते. जर आपल्याला सतत सतत भीती वाटत असेल, कोणावर ट्रस्ट वाटत नसेल, माझ्या फ्युचरचं काय, माझ्या मुलाबाळांच्या फ्युचरचं काय, अशी जर सगळी भीती आपल्याला वाटत असते ना इमोशनल लेव्हलवरती, तर या चक्राच्या इम्बॅलन्समुळे, म्हणजे हे एनर्जी सेंटर कुठेतरी डिस्ट्रॅक्ट झालेलं आहे, म्हणून आपल्याला ही भीती जाणवत आहे. मग वर आपण किती पण विचार करण्याचा जर प्रयत्न केला, की नको घाबरू, नको काळजी करू, असं कोणी म्हटलं तरी ती भीती निघून जाते का? किंवा आपण वर जर म्हणालो तर नाही निघून जात. कारण हा चक्र, हे एनर्जी सेंटर कुठेतरी इम्बॅलन्स झालेलं आहे. मग आपण ह्याला बॅलन्स करून, ह्या चक्राला बॅलन्स करून आपण ही भीतीची भावना नष्ट करू शकतो किंवा आपल्या त्या भावनेला कंट्रोल करू शकतो. मग यांना कसं कंट्रोल करायचं, तर ह्याचे वेगवेगळे वेज आहेत. लाइक आपण अफर्मेशन देऊ शकतो, की मी सेफ आहे. मी स्वतःला ही भावना आपण देऊ शकतो, की माझ्या आयुष्यामध्ये चांगल्या गोष्टी घडतात, सेफ आहे. या अफर्मेशनद्वारा हे रूट चक्र बॅलन्स होऊ शकतं. मेडिटेशनद्वारा होऊ शकतं. बीज मंत्राद्वारा होऊ शकतं. काही पर्टिक्युलर व्यायाम केल्याने होऊ शकतं. ही 7ही चक्रांना वेगवेगळे वेज आहेत, त्यांना आपण इनर वर्क करून ह्या गोष्टी बॅलन्स करू शकतो. तर दिस इज ऑल अबाउट रूट चक्र. आणि हा जर इम्बॅलन्स असेल ना, तर तुम्हाला फिजिकल व्याधी सुद्धा होतात. हाडांशी हा कनेक्ट असतो. गुडघेदुखी, कंबरदुखी, जे काही हाडांमध्ये तुम्हाला त्रास कुणाला जाणवत असेल, तर ह्या चक्राच्या इम्बॅलन्समुळे हाडांचे त्रास होतात. केस गळती, इव्हन नखांचे, हे रूटशी, सगळ्या आपल्या बॉडीच्या रूटशी कनेक्टेड असतो. तर हे फिजिकल व्याधींना सुद्धा अफेक्ट करत असतं. राइट? इतकी इम्पॉर्टंट असतात हे 7 चक्र आपल्या ह्युमन बॉडीमध्ये.
त्यानंतर स्वाधिष्ठान चक्र एक ऑरेंज कलर मध्ये दिसते आपला, हा सेक्शुअलिटी आणि क्रिएटिव्हिटीशी रिलेटेड आहे. ज्यांना कन्सिव्हिंग मध्ये प्रॉब्लेम आहे, ज्या लेडीजला पिरियड्स मध्ये त्रास होतो, अतिवेदना होतात, अशा जे काही समस्या उद्भवतात ना, ह्या चक्र इम्बॅलन्समुळे, इतर फिजिकल व्याधी झाल्या सोबत तुम्हाला गिल्ट आहे कुठल्या तरी गोष्टीचा, कशाची तरी शेमफुल एखादी सिच्युएशन झाली असेल की शेम वाटते, गिल्ट वाटते, ग्रीफ्स आहेत मनामध्ये, ह्या जर भावना असतील ना, तर ह्या चक्राच्या इम्बॅलन्समुळे या भावना क्रिएट होत असतात. याला बॅलन्स करून आपण या भावनांना हील करू शकतो. लाईक हील और आपण या एनर्जी सेंटरला चार्ज असं म्हणू शकतो. राईट. दिस इज ऑल अबाउट स्वादिष्टान. त्यानंतर गेलं तर मणिपूर चक्र हा तुमच्या पोटाच्या ठिकाणी असतो. पोटाचे विकार सहसा बऱ्याच जणांना होतात. डायजेशन, इनडायजेशन, कॉन्स्टिपेशन, पोटापासून तुम्हाला डायबिटीजचा इश्यू होतो. हे सगळे आजार उद्भवतात या चक्राच्या इम्बॅलन्समुळे. सोबतच जर तुम्हाला कसल्या एखाद्या वेळेस भीती वाटून येते बघा, बऱ्याच जणांना स्टेजवरती गेले की पोटात गोळा आल्यासारखं होतं, अनुभवलं असेल कोणी किंवा लहान मुलांना पाहिलं असेल. हे असं का होतं? कारण हा विजडम, कॉन्फिडन्सशी रिलेटेड आहे. तर तुम्हाला लो कॉन्फिडन्स वाटतो, पोटामध्ये गोळा आल्यासारखं होतो, हा चक्र त्याला रिस्पॉन्सिबल असतो. आणि जर तुमचा हा स्टेबल असेल तर तुम्हाला अगदी कॉन्फिडंट वाटतं, पॉवरफुल वाटतं. सगळे तुमचे पोटाचे जे काही आहेत फिजिकल पार्ट्स ते सुद्धा अगदी चांगले वर्क करतात. तर तुमची ही एनर्जी सिस्टीम फिजिकली आणि इमोशनल दोन्ही लेवलला चार्ज बॅलन्स करण्याचं काम करत असते. ओके. त्यानंतर अनहता चक्र हा तुमच्या हार्ट सेंटरमध्ये असतो. हा प्रेमाचा चक्र म्हणू शकता, हिलिंगचा चक्र म्हणू शकता. खूप मला एकटं एकटं वाटत आहे, कोणीच माझ्यावर प्रेम करत नाहीये, माझ्या आयुष्यामध्ये रिलेशन्स खूप इम्बॅलन्स आहेत की कोणाशी चांगलं रिलेशन बनत नाही आहे, असं ज्यांना वाटतं त्यांचं हार्ट चक्र हे कुठेतरी इम्बॅलन्स झालेलं आहे. मग सोबतच हार्ट रिलेटेड प्रॉब्लेम्स होतात, हार्ट ब्लॉकेजेस, हार्ट अटॅक्स, इव्हन जळजळ होणं, हे सगळे हार्ट चक्राच्या रिलेटेड आहेत. त्यानंतर विशुद्ध चक्र म्हणजे तुमच्या गळ्याच्या भोवती असणारा हा एनर्जी सेंटर आहे. हा कम्युनिकेशनचा सेंटर आहे. बऱ्याचदा असं होतं की आपल्याला हो म्हणायचं असतं किंवा नाही म्हणायचं असतं, आपण पण बोलूच शकत नाही. आपल्या मनातील भावना एखाद्या व्यक्तीपर्यंत पोहोचायच्या तर प्रॉपरली पोहोचू शकत नाहीत. का असं होतं? हे आपले थ्रोट चक्र ब्लॉक असल्यामुळे किंवा तो बरोबर बॅलन्स नाही आहे म्हणून. आणि हे का बरं ब्लॉक होतोय, की प्रत्येक गोष्ट आपण मनात, मनात, मनात दाबून ठेवतो. कधीच बोलत नाही. याच्यामुळे हा चक्र ब्लॉक होत असतो. सोबत तुम्हाला जर थ्रोट रिलेटेड प्रॉब्लेम्स दिसत असतील, थायरॉइड होणं, थ्रोट कॅन्सर इव्हन, हे सगळ्या गोष्टी तुमच्या ह्या चक्रावर डिपेंड असतात. प्लस अजना चक्र हा थर्ड आय चक्र आहे. व्हेरी इम्पॉर्टंट चक्र. तुमचं अवेअरनेस हे दाखवतो. तुमची डिसिजन मेकिंग पॉवर, तुम्ही किती प्रॉपर डिसिजन घेऊ शकता, हे तुमच्या थर्ड आय चक्रावर डिपेंड असतं. पण जर सतत तुम्हाला गोंधळलेलं आहे वाटते, मी डिसिजन नाही घेऊ शकत, अति विचार येत आहेत, मला काही समजत नाहीये काय करावं, अशी जी स्थिती होती ती या चक्रामुळे, च्या इम्बॅलन्समुळे होत असते. सोबत डोकेदुखी, मायग्रेशनच्या इश्यू, डोळ्यांचे इश्यूज ह्या चक्राच्या इम्बॅलन्समुळे होत असतात. आणि त्यानंतर आहे सहस्रार चक्र. हा स्पिरिच्युअली कनेक्टेड चक्र दाखवतो, की तुम्हाला एखाद्या देवावरती विश्वास न वाटणं किंवा म्हणतात ना, एक नास्तिक आणि एक आस्तिक व्यक्ती. जो नास्तिक व्यक्ती आहे त्याला कशावरच विश्वास नाही वाटत. देव नाही आहे, कोणीच नाहीये माझ्या बाजूने, कोणीच नाहीये, मी खूप एकाकी आहे, असं जेव्हा वाटतं ना, ही स्पिरिच्युअली तुमच्या क्राऊन चक्राशी रिलेटेड आहे. आणि जर हा तुमचा चक्र प्रॉपर असेल तर तुम्ही देवाशी खूप जोडलेले असतात, ब्रह्मांडाशी खूप जोडलेले असतात. कोणीतरी आहे माझा पाठराखा, असं काहीतरी फिलिंग असतं याच्यामध्ये. राईट. सो दिस इज ऑल अबाउट अवर 7 चक्र, जे तुमच्या फिजिकली, इमोशनली, स्पिरिच्युअली अशा सगळ्या गोष्टींना कनेक्ट करण्याचं काम करतो. जी जी भावना तुम्हाला येते, रागाची भावना, भीतीची भावना, वेदनेची भावना, गिल्टची भावना, तर ह्या चक्रांना तुम्ही प्रॉपर बॅलन्स करून या भावना बॅलन्स करू शकता. म्हणजेच तुम्ही यांना ट्रेन करू शकता. लाईक दिस इज अगेन अ ट्रेनिंग. अशा पद्धतीने आपण आपल्या या 7 चक्रांना, या एनर्जी सेंटरला बॅलन्स करून आपण आपलं पूर्ण आयुष्य, आपलं पूर्ण लाईफ, आपली हेल्थ इव्हन बॅलन्स करू शकतो. आणि आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये हव्या असलेल्या सगळ्या गोष्टी खूप खूप इझिली पद्धतीने आपण मिळवू शकतो. सो दिस इज ऑल अबाउट द एनर्जी सेंटर. सगळ्यांना क्लिअर झालेले आहेत? एनी डाऊट्स? ओके.
तर आजच्या ह्या सेशनमध्ये आपण काय विषय होता आजचा आपला हा पौर्णिमा स्पेशल हिलिंगचा, ज्यामध्ये आपण बघितलेला आहे की आपल्या मनातील जे काही ओझं, जे काही भावना आहे ते सगळे आपल्याला वेळोवेळी लिहून जाळून नष्ट करून टाकायचे आहे. मनामध्ये काही कचरा ठेवायचा नाही आहे. सोबत मनाला शांत ठेवण्यासाठी, त्यांना एक पॉझिटिव्ह दिशा देण्यासाठी ट्रेनिंग आवश्यक आहे, जी आपण वेगवेगळ्या एक्सरसाइजने ट्रेन करू शकतो. आणि जर आपण आपल्या 7 एनर्जी सेंटरला प्रॉपर बॅलन्सिंग करून आपल्या आयुष्यामध्ये चांगल्या गोष्टी मॅनिफेस्ट नक्कीच करू शकतो. ओके, सो हिअर तुम्हाला याच्यामध्ये काही डाऊट्स आहेत का, काही क्युरीज आहेत का, काही क्वेश्चन्स आहेत का, तर तुम्ही मला विचारू शकता. किंवा इन जनरल तुमच्या वैयक्तिक काही क्युरीज, काही क्वेश्चन्स असतील तर या आपण 5 मिनिटांमध्ये घेऊया. ओके, काही क्वेश्चन्स असतील तर तुम्ही मला विचारू शकता. आणि आतापर्यंतचा पार्ट सगळ्यांना लक्षात आलेला आहे, समजला आहे. याबद्दल काही क्युरीज असतील, काही क्वेश्चन्स असतील तर तुम्ही मला विचारू शकता. राईट, सो नो क्युरीज. आयदर सांगितलेला भाग समजला आहे, कारण ड्यू टू अ शॉर्ट पिरियड 90 मिनिटांमध्ये सगळ्या गोष्टी कव्हर नाही होत. ओव्हर थिंकिंग आणि निगेटिव्ह थॉट येत असेल तर काय करावे. राईट, आता ओव्हर थिंकिंग आणि निगेटिव्ह थॉट्स येतात म्हणजे मन आपलं कशावरती फोकस करत आहे, एखादी गोष्ट झालेली आहे, एखादा प्रॉब्लेम झालेला आहे, त्याच्यावरती आपला फोकस झालेला आहे आणि ते सारखे सारखे आपल्याला विचार येत आहेत. तर आपल्याला काय करायचं आहे, मनाला शांत करणं ही पहिली जिम्मेदारी आहे. जे काही ओव्हर थिंकिंग येत आहे, जे काही गोष्टींचा विचार चालू आहे ते पहिले तर लिहा. सकाळी आपण जी प्रॅक्टिस केलेली आहे पूर्णपणे लिहा. त्याचा प्रसंग लिहा. कुठल्या गोष्टीचं ओव्हर थिंकिंग होतंय, का निगेटिव्ह थॉट्स येत आहेत, सगळ्या गोष्टी ह्या पूर्ण 1-2 पेज लागले तर लागू द्या. प्रॉपर लिहा, डिस्क्रिप्शन सोबत लिहा, त्यांना जाळून टाका, फेकून टाका. राईट, हा फर्स्ट पार्ट केला. आता मनाला शांत करा. शांत करण्यासाठी आपल्याला नक्कीच मनाच्या ट्रेनिंगची गरज आहे. ब्रीदिंग प्रॅक्टिस केली आपण, एक मेडिटेशन ऐकलं आहे. गायडेड मेडिटेशन करा. स्वतः जाऊन काहीतरी रॅन्डम नका चेक करत बसू. कारण युट्यूबवर पाहायला गेलं तर खूप सारा डेटा आहे. दिस लाईक अ समुद्र. समुद्रामध्ये आपण नक्की कुठला थेंब उचलायचा आहे, काय आपल्यासाठी रिक्वायर्ड आहे, हे जास्त गरजेचं आहे की जे रिक्वायर्ड आहे तेच आपण केलं तर बेनिफिट भेटेल. एक तुम्हाला ब्रीदिंग प्रॅक्टिस सांगितलेली आहे, तशा हजारो ब्रीदिंग प्रॅक्टिस आहेत. स्वतःच्या मनाला शांतता देण्यासाठी आपण थोडंसं ब्रीदिंग प्रॅक्टिस नक्कीच करू शकतो. आणि ओव्हरऑल ओव्हर थिंकिंग होते, निगेटिव्ह थॉट्स येत आहेत, तर आपल्याला आज्ञा चक्रावरती, आपल्या अजना चक्रावरती काम करणं गरजेचं आहे. त्याच्या हिलिंग मॉडॅलिटीज आहेत, वेगवेगळ्या पद्धती आहेत, वेगवेगळ्या टेक्निक्स आहेत, ज्या आपण डे टू डे लाईफ मध्ये जर करायला गेलो तर हा निगेटिव्ह विचार येणं, ओव्हर थिंकिंग होणं हळू प्रमाणामध्ये तुम्ही खूप कमी झालेलं बघू शकता. आणि एका दिवशी असं होईल की तुमचे ओव्हर थिंकिंग कम्प्लीट स्टॉप झाले. जे निगेटिव्ह थॉट्स येत होते ते आता त्यांना रिप्लेस करून पॉझिटिव्ह थॉट्स यायला लागले, बिकॉज आपण आपल्या इनर वर्क करत आहोत. तर यासाठी आपल्याला प्रॅक्टिस, मनाला ट्रेन करणं गरजेचं नक्कीच आहे. या छोट्या छोट्या प्रॅक्टिसेसने आपण सवय लावू शकतो मनाला. दररोज केला ती प्रॅक्टिसेस तर तुम्हाला नक्की चांगला रिझल्ट येईल. डिटॅचमेंट कशी करावी. आता डिटॅचमेंट म्हणजे एखाद्या प्रसंगाशी, का व्यक्तीशी, का तुमच्या स्वतःच्या इमोशनशी. ओके, आता याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी असतात. राईट, तर आता ह्यामध्ये तुम्ही मला नक्की स्पेसिफिक सांगू शकता की एखाद्या व्यक्तीशी म्हणताय का तुमच्या स्वतःच्या विचारांशी म्हणताय. येस, ओके, दोन्ही विचार आणि व्यक्ती दोघांशी पण डिटॅचमेंट कशी करावी. आता झालेला प्रसंग, एखादा प्रसंग असू शकतो जो तुम्हाला आवडला नाही, तर पहिले मूळ समजून घेणं खूप गरजेचं आहे. त्याचं मूळ काय आहे, कशामुळे आहे, हे मूळ पहिले समजून घ्या. एक्सेप्ट करा सिच्युएशन, की जी काही झालेली आहे पहिले ती सिच्युएशन एक्सेप्ट करा. ओके, त्यामुळे होणारा जो काही आपल्याला त्रास झालेला आहे, होणार आहे, त्याचा प्रॉपर आपल्याला विचार करणं गरजेचं आहे. आणि रूट अँड कॉज ओळखून आपल्याला नंतर डिसिजन घेणं गरजेचं आहे की आयदर आपल्याला डिटॅचमेंट करायची आहे का त्याला इम्प्रूव्ह करायचं आहे. कारण गोष्टी अशा असतात की आपल्याला आयुष्यामध्ये तोडणं, ब्रेक करणं हा एकमेव पर्याय नसतो. ह्याच्यामध्ये गोष्टी बऱ्याचशा येऊ शकतात की आयदर इम्प्रूव्हमेंट आहे
इम्प्रुव्हमेंट आपण करू शकतो, जोडण्याची काही गोष्टी असू शकतात, यावरती विचार करणं. अगदीच जर नसेल तर मग त्यांना डिटॅच हा सुद्धा ऑप्शन आहे. पण त्यासाठी तुम्हाला स्ट्रॉंग रिझन आणि तितकं मेंटली माइंडला प्रिपेरेशन करणं हे गरजेचं आहे. अगेन देर इज अ रिक्वायरमेंट अ ट्रेनिंग, की आपल्याला आपल्या माइंडला एका दिवसामध्ये कोणीही कोणाला विसरू शकत नाही किंवा डिटॅच होऊ शकत नाही, किंवा एखादा व्यक्ती आपण म्हणतो की जाऊ दे त्याला माफ कर, लेट गो कर, मूव्ह ऑन कर, इथनं पुढे जा. एका दिवसामध्ये ही गोष्ट इम्पॉसिबल आहे. तुम्ही आज जर म्हणालात की मूव्ह ऑन करायचे, डिटॅच व्हायचे, पूर्णपणे विसरून जायचे, नो, देर इज नॉट पॉसिबल थिंग. बट हे अशक्य असं नाहीये, हे शक्य आहे. त्याला ट्रेनिंगची गरज आहे. प्रॉपर आपण आपल्या मनाला ट्रेनिंग देऊ शकतो. ह्या व्यक्तीपासनं, ह्या विचारांपासनं पूर्णपणे डिटॅच होण्यासाठी हळूहळू एक स्टेप घेऊन एका पर्सेंटने आपण स्वतःला त्या गोष्टींपासून डिटॅच करू शकतो. बट विथ प्रॅक्टिस, विथ गायडन्स, एवढं सांगू शकेल. ओके, तर नक्कीच आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये चांगलं आयुष्य, चांगल्या मनाला हिलिंग आणि नको असलेल्या गोष्टींपासून, नक्कीच नको असलेल्या व्यक्तीपासून, झालेल्या कुठल्याही गोष्टींपासून डिटॅच होण्यासाठी आपल्याला आपल्या मनाला ट्रेनिंग देणं हे गरजेचं आहे. आता या ट्रेनिंग मध्ये आलं आपल्या मनाची फर्स्ट रिलीजिंग, जी आपण सकाळी केली, रायटिंग अँड रिमुव्हिंग, बर्नआउट करून. ओके, ही झाली रिलीजिंग. त्यानंतर मनाला हिलिंग, एका ब्रीदिंग प्रॅक्टिसने आपण आपल्या मनाला शांत आणि हील करण्याचे एक फर्स्ट एड बँड करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि देन येतं बॅलेन्सिंग. आपले जे काही चक्र आहेत, आपली जी काही एनर्जी सिस्टीम आहे, आपल्या ज्या काही मनाच्या भावना आहेत, त्यांना बॅलेन्स करणं. तर ह्या पद्धतीने जर आपण आपल्या डे टू डे लाईफ मध्ये ह्या 3 बेसिक लेवलवरती काम करायला गेलं विथ कन्सिस्टन्सी, काही दिवसांनी एक टेक्निकली तुम्हाला सांगायचं झालं तर एका पर्टिक्युलर आपल्या माइंडला, एका मनाला किंवा एका कुठल्याही गोष्टीला 30 दिवसाची कन्सिस्टन्सी. जर आपण म्हणालो की मला जिम मध्ये जाऊन खूप चांगली बॉडी बिल्ड करायची आहे, एका दिवसात बॉडी बिल्ड होणार आहे का? एका दिवसामध्ये मी खूप आज 30 दिवसाचे, महिनाभराचे डंबल्स मारतो, माझी बॉडी एकदम छान होणार, असं होतं का? नाही होत. 30 दिवस जर आपण प्रॉपर 5-10 मिनिटं जे काही ट्रेनिंगचा शेड्यूल दिला आहे, तेवढ्या शेड्यूलमध्ये दररोज कन्सिस्टंटली सातत्याने 30 दिवस जर केलं तर आपली कुठेतरी बॉडीमध्ये सुधारणा व्हायला दिसते. तसंच मनाचं सुद्धा आहे. एक गोष्ट आपल्याला माहिती पडली, मी आज सगळं काही शिकून मनाला अगदी ट्रेन करेन, असं नाही होत. आपल्याला 30 दिवसाचा कालावधी लागतो आपल्या मनाला हळूहळू ट्रेन करण्यासाठी टुवर्ड्स पॉझिटिव्हिटी म्हणा किंवा टुवर्ड्स चांगल्या विचारांची म्हणा किंवा हिलिंगची म्हणा. 30 दिवसाच्या सातत्याच्या प्रॅक्टिसमध्ये आपलं मन कुठेतरी ट्रेन व्हायला लागतं. त्याला हळूहळू रिझल्ट दिसायला लागतात, की हा आता कुठेतरी शांत होत आहे, मन माझं कुठेतरी स्थिर होत आहे, ओव्हर थिंकिंग कमी झालेलं आहे, ज्या गोष्टीची खूप निगेटिव्हिटी किंवा अतिविचारांमध्ये माझं चालला होता सगळं लाईफ, ती आता कुठेतरी स्थिर होत आहे. 30 डेज कन्सिस्टन्सी इज रिक्वायर्ड. त्यानंतर 60 दिवस जर तुम्ही ही करत राहिलात, गोष्ट एखादी प्रॅक्टिस करत राहिला, तर जे काही तुम्ही करताय ना, आयदर जिम मध्ये 60 दिवस जर तुम्ही जिम केली, तर तुमच्या समोरच्या मित्र परिवारांमध्ये सुद्धा बोललं जातं की अरे तू काय करत आहे, एवढा भारी दिसत आहे, एवढं फिट दिसत आहे, काय करत आहे? हे काय झालं? कारण त्याने 60 दिवसाच्या कन्सिस्टन्सी मध्ये स्वतःला इम्प्रूव्ह केलेलं आहे. तसंच तुमचं पण होतं, जेव्हा तुम्ही माइंड हिलिंग किंवा मनाच्या ट्रेनिंगला 60 दिवस सातत्याने ट्रेन करत असता, तेव्हा इतरांना तुमच्यातील बदल लक्षात येतात, की तू काय करत आहे? काय तू छान दिसत आहे, आयदर तू किती स्पष्ट विचार करत आहे, हे दुसऱ्यांना आणि स्वतःला तुम्हाला चांगल्या पद्धतीने ओळखून येणार, की तुम्ही काहीतरी करत आहात, डिफरंट करत आहात. तुम्ही डिफरंट व्यक्ती बनत आहात. वेगळ्या एनर्जीवरती बनत आहात. ही कन्सिस्टन्सी विल गिव्हज यू द रिझल्ट. आणि 90 दिवस जर तुम्ही काहीतरी प्रॅक्टिस करत आहात, ह्याचा अर्थ ती तुमची लाईफ ट्रान्सफॉर्मेटिव्ह स्टेट बनते. 90 डेजचा कालावधी हा तुम्हाला एक लाईफ ट्रान्सफॉर्मेशन देण्यात येतो. तुम्ही आता मला एका ताईंनी विचारले प्रश्न, की मला डिटॅचमेंट हवे आणि ते कशी करावी व्यक्तीशी, विचारांशी. एका दिवसात नक्कीच ताई होणार नाही आहे. 90 दिवसात तुम्ही स्वतः ट्रान्सफॉर्मेटिव्ह व्हर्जन बनणार, की आपल्या आयुष्यामध्ये तो व्यक्ती तर मॅटरच नाही करत, ती सिच्युएशन तर मॅटरच नाही करत. कारण तुमच्या आयुष्यामध्ये खूप चांगल्या गोष्टी घडून आलेल्या आहेत. बिकॉज तुम्ही तुमच्या मनाला तशा पद्धतीने ट्रेन केलेलं आहे. ओके, दिस इज व्हॉट द इम्पॅक्ट ऑफ माइंड ट्रेनिंग. तर तुम्हाला वाटत असेल की नक्कीच मला ह्या माइंड ट्रेनिंगची गरज आहे,
तर मी ऑब्व्हियसली माझ्यासोबत 30 दिवसाची आणि 90 दिवसाची ह्या 2 ऑप्शन्समध्ये कम्युनिटी देत असते, गाईडन्स देत असते, पर्सनल कोचिंग देत असते. तुम्हाला वाटत असेल की नक्कीच मला आज काही तुम्हाला जर फायदा वाटला असेल की मी आज एक प्रॅक्टिस केली, मला छान वाटलं आणि हाच अनुभव जर मी दररोज स्वतःला दिला, अर्धा तास देऊन, स्वतःसाठी 1 तास देऊन, वेळ काढून जर मी काही प्रॅक्टिसेस माझ्या मनासाच्या ट्रेनिंगसाठी दिला, मी लाइक मॉर्निंगला सांगितलेलं की आपण एक प्रॅक्टिस केलेली आहे. ही प्रॅक्टिस जर 30 दिवस कन्सिस्टंटली ठेवली, तर काय जादू होईल. तर या प्रॅक्टिसेसमध्ये आपण मनाला हील करण्यासाठी, आपल्या 7 चक्रांना बॅलन्स करण्यासाठी वेगवेगळ्या पद्धती बघतो, वेगवेगळ्या हीलिंग मॉडॅलिटीज बघतो आणि दररोज 1% आपल्या मनाला ट्रेन करत जातो. आणि ही ट्रेनिंग झाल्यानंतर 30 दिवसानंतर तुम्ही स्वतः म्हणताल की येस, माझ्यामध्ये जे काही इम्बॅलन्स होतं दॅट ऑटोमॅटिकली बॅलन्सिंग, चार्जिंग आणि मी मनातून छान फील करत आहे. आणि नक्कीच आयुष्यामध्ये अबंडन्समध्ये तुमच्या आयुष्यामध्ये पॉझिटिव्ह गोष्टी, आनंद, एक हीलिंग आल्यानंतर तुम्ही अनुभवू शकता. ओके. प्राइस नक्कीच सांगेन मॅडम मी. 30 दिवसांचं ज्यांना जॉइन करायचं आहे, ₹3000 पे करून तुम्ही 30 दिवस माझ्यासोबत मेंबरशिप घेऊ शकता. मंडे टू फ्रायडे आपण एक मेडिटेशन अशाच प्रॅक्टिसेस घेत असतो. राइट? मंडे टू फ्रायडे सकाळी टायमिंग असतो त्याचा 5:30 वाजता. ओके. आणि जर तुम्हाला 90 डेजची घ्यायची असेल तर 3 त्रिक 9,000 असे होतात. बट 9,000 न घेता मी 2,000 ऑफ देत असते. 7,000 मध्ये तुम्हाला 3 महिन्याचं कंप्लीट ॲक्सेस भेटतो. 3 महिन्यामध्ये जर ही प्रॅक्टिस आहे, प्लस त्याच्यामध्ये तुम्हाला अजून वेगवेगळ्या मॉडॅलिटीज सुद्धा शिकवल्या जातात. तर त्यामध्ये आपल्याला पूर्ण लाईफ ट्रान्सफॉर्मेटिव्ह तुम्हाला 7,000 मध्ये 90 दिवसाच्या कोर्समध्ये भेटू शकतं. अशा पद्धतीने माझ्यासोबत तुम्ही 90 दिवसांच्या हीलिंग जर्नीसाठी जुडू शकता आणि स्वतःवरती काम करून एक चांगलं आयुष्य नक्कीच अनुभवू शकता. आता याच्यामध्ये आपण 4ही लाईफ एरियाज वरती खूप चांगल्या पद्धतीने ग्रो करू शकतो. आपल्या हेल्थवरती, वेल्थ, चांगले रिलेशन्स आणि चांगला करिअर. हे सर्व ऑनलाईन क्लासेस असतात मॅडम, ऑफलाईन नाही आहे आपल्याकडे. सो ऑनलाईन.